आज आपण एक नवीन इंटरेस्टिंग कन्सेप्ट आपण शिकणार आहोत, ज्याला आपण म्हणतो न्यूक्लियोफिल्स अँड न्यूक्लियोफिलिसिटी. हा जो कन्सेप्ट असेल हा आपण का शिकतोय का याचं कारण आपण सांगतोय, कारण आपण ज्या रिॲक्शन आपण या हॅलो अल्केन्समध्ये आपण शिकणार आहोत ज्याला आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणतात. आणि या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन घडत असताना जे बेसिक टर्म्स आपल्याला गरजेचे आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करतोय. त्यापैकी आपण एक पोलार प्रोटिक सॉल्व्हंट अँड पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट ज्याला आपण टाइप्स ऑफ सॉल्व्हंट याच्याबद्दल आपण डिस्कशन याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण केला. आज आपण दुसरा कन्सेप्ट जो या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनसाठी आपल्याला रिक्वायर्ड असेल आणि तो फार महत्त्वाचा असेल, इम्पॉर्टंट असेल, हाच भाग आपण जीओसीचा पार्ट म्हणून पण आपण त्याला शिकलेला आहे पहा. तर ज्याला आपण न्यूक्लियोफिल म्हणतो आणि त्याचबरोबर आपण त्या न्यूक्लियोफिलची कॅपॅसिटी जी असते त्याला आपण न्यूक्लियोफिलिसिटी असं म्हणतो. या दोन टर्म्स आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत आणि रिलेटिव्ह न्यूक्लियोफिलिसिटी आपल्याला याच्याबद्दल आपलं डिस्कशन या लेक्चरमध्ये करायचं आहे. फर्स्टली यू कॅन डिस्कस अबाउट द व्हॉट इज मीन बाय द न्यूक्लियोफिल. तर न्यूक्लियोफिल कशाला म्हणतात याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण न्यूक्लियोफिल कशाला म्हणतात याच्यावर आपण डिस्कशन करू का. तर न्यूक्लियोफिल्स आपण कुणाला म्हणू शकता. तर एनी इलेक्ट्रॉन रिच सेंटर्स विच have the ability to donate the electron pairs to the electron deficient centers is called as the nucleophils. न्यूक्लियोफिल्स आपण साधारणतः आपण कुणाला म्हणता पहा. तर हा एक इलेक्ट्रॉन रिच सेंटर आहे. यालाच आपण काय म्हणू शकता, निगेटिव्ह चार्ज स्पेसीज असं आपण त्यांना म्हणतो. आणि त्यांची एक ॲबिलिटी आहे. ती ॲबिलिटी काय असेल, दे कॅन डोनेट द इलेक्ट्रॉन पेअर्स टू द इलेक्ट्रॉन डिफिशियंट. इलेक्ट्रॉन डिफिशियंट म्हणजेच काय असेल, पॉझिटिव्ह चार्ज स्पेसीज. ज्या ठिकाणी आपल्याला व्हॅकंट ऑर्बिटल असेल त्यांना आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन डिफिशियंट म्हणतो. आणि अशा इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटरवर इलेक्ट्रॉन पेअर देणारा जो स्पेसीज असतो त्यांनाच आपण काय म्हणायचं आहे पहा, न्यूक्लियोफिल असं म्हटलं जातं. म्हणजे न्यूक्लियोफिलचा अर्थ जर आपल्याला लावायचा असेल तर न्यूक्लियो या शब्दाचा अर्थ होतो न्यूक्लियस. न्यूक्लियसचा अर्थ आपल्याला म्हणता येईल पॉझिटिव्ह चार्ज. त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि फिल या शब्दाचा अर्थ होतो लव्हिंग. यालाच आपण न्यूक्लियस लव्हिंग स्पेसीज असे आपण त्यांना म्हणू शकता. म्हणजे पहिल्यांदा आपण काय म्हणतोय पहा, यांना आपण न्यूक्लियस लव्हिंग स्पेसीज यांना आपण न्यूक्लियोफिल असं म्हणतो. मग आता हा जो न्यूक्लियस असेल तर याला आपण काय म्हणतोय पहा, पॉझिटिव्ह सेंटर लव्हिंग स्पेसीज यांना पण आपण काय म्हणू शकता, न्यूक्लियोफिल असं आपण त्यांना म्हणतो. पॉझिटिव्ह सेंटर आहे याचा अर्थ आपण काय म्हणतो, डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन. ज्याला आपण काय म्हणतो, डिफिशियंट इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटर्स किंवा सेंटर इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटर लव्हिंग स्पेसीज असे आपण त्यांना म्हणू शकता. तर याला आपण काय म्हणू पहा की इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटर यांची फिलिंग करणारा, ज्यांना गरज असणारा त्यांना आपण काय म्हणू शकतो पहा. तर यांना आपण न्यूक्लियोफिल म्हणू शकता. किंवा पॉझिटिव्ह सेंटर्ड असणाऱ्यांना आपण काय, पॉझिटिव्ह सेंटरवर अटॅक करणारा किंवा फील करणारा त्यांना आपण म्हणतो पहा न्यूक्लियोफिल. किंवा न्यूक्लियस लव्हिंग जे असतात, न्यूक्लियसची गरज असणारे ज्यांना आपण काय म्हणतो, न्यूक्लियसवर अटॅक करणारे ज्या स्पीसीज असतील त्यांनाच आपण काय म्हणू शकतो पहा, न्यूक्लियोफिल असं म्हटलं जातं. नेक्स्ट आपण पुढे पाहतो, न्यूक्लियोफिल हा कसा असेल. तर न्यूक्लियोफिल हा काय असतो आपल्याला, तर न्यूक्लियोफिल्स इज द इलेक्ट्रॉन, इट इज इलेक्ट्रॉन रिच सेंटर. इलेक्ट्रॉन रिच सेंटर आपण त्यांना म्हणतो. हा इलेक्ट्रॉन रिच सेंटर असतो म्हणजे ज्याच्यावर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आपल्याला जास्त असते किंवा ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन पेअर अवेलेबल असतात किंवा ज्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज असतात अशांनाच आपण काय म्हणू शकता, दीज आयटम्स आर एबल टू डोनेट द इलेक्ट्रॉन पेअर्स विच कॅन डोनेट टुवर्ड्स द इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसीज अँड दीज आर कॉल्ड एज द न्यूक्लियोफिल. त्यांनाच आपण न्यूक्लियोफिल असं म्हणतो. मग इलेक्ट्रॉन रिच हा शब्द जर तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर ज्यांना आपण म्हणू शकता पहा, द आयटम in the species contains काय कंटेन्स असला पाहिजे पहा. एक तर आपण त्या आयटम्सवर निगेटिव्ह चार्ज असला पाहिजे.
निगेटिव्ह चार्ज, बरोबर आहे. त्याचबरोबर आपण काय असेल, प्रेझन्स ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्यांच्यावर आपल्याला प्रेझेंट असला पाहिजे. यांना आपण काय म्हणू शकतो, आपण इलेक्ट्रॉन रिच सेंटर असं म्हणतो. आणि हे जे इलेक्ट्रॉन रिच सेंटर असतात, एकतर त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असावे किंवा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असावे किंवा ज्याला आपण म्हणू शकता पाय बॉन्ड्स आपल्याला असावे, पाय बॉन्ड आपल्याला किंवा पाय इलेक्ट्रॉन आपण त्याला म्हणू, पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी. यांना आपण काय म्हणू शकता, आपण इलेक्ट्रॉन पेअर डोनर स्पेसिस किंवा त्यांना आपण म्हणतो इलेक्ट्रॉन रिच सेंटर असे आपण त्यांना म्हणू शकता. त्याचबरोबर काही ठिकाणी आपल्याला काय म्हणू शकतो पा, तर ज्या ठिकाणी आपल्याला सिग्मा इलेक्ट्रॉन्स सिग्मा इलेक्ट्रॉन्स पण आपल्याला प्रेझेंट असतात. याचे एक्झाम्पल आपण टाइप्स ऑफ न्यूक्लियोफिल मध्ये शिकणार आहात. ज्यावेळेस आपण एखादा इलेक्ट्रॉन रिच सेंटर आपण शोधायचा असेल तर आपल्याला काय काय गोष्टीचा विचार करायचा आहे. एकतर त्या स्पेसिस मध्ये किंवा त्या न्यूट्रल मॉलिक्युल्स मध्ये किंवा एखाद्या स्पेसिस मध्ये किंवा आयन्स मध्ये जर निगेटिव्ह चार्ज मिळत असेल तर त्यांना आपण इलेक्ट्रॉन रिच सेंटर म्हणू. आणि इलेक्ट्रॉन रिच सेंटरला आपण न्यूक्लियोफिल म्हणतो, कारण त्यांना इलेक्ट्रॉन डिफ्युजन सेंटर पाहिजे असतो. त्याचबरोबर आपण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असणारा स्पेसिस जो असेल किंवा एखाद्या स्पेसिस वर एखादा आयटम असा असला पाहिजे की ज्या आयटमच्या आउटरमोस्ट सेल मध्ये ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर प्रेझेन्स असले पाहिजे. जसं आपण एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथे देतोय पहा, म्हणजे त्याच्यावर कोण असेल, हा Cn निगेटिव्ह असेल किंवा एखादा CS3 निगेटिव्ह असेल. अशा निगेटिव्ह स्पेसिसलाच आपण काय म्हणतोय पहा, इलेक्ट्रॉन रिच सेंटर असं म्हणतो. लोन पेअरचा जर आपण विचार केला तर एखादा H2O आपण जर बघितला तर हा ऑक्सिजन ॲटम असेल, याच्यावर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. तसंच एखादा RNH2 असेल तर याच्या नायट्रोजन ॲटमवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला पाहायला मिळतो. तर यांना आपण काय म्हणतात, इलेक्ट्रोनेगेटिव्ह मेटल ॲटम्स. अँड देअरफॉर these sigma electrons can be transferred toward the carbon atoms of alkyl group, and this alkyl groups carries the negative charge by gaining the sigma electrons, and therefore it is called as the sigma electron density असं म्हणतात. आणि हे जे स्पेसिस असतील तर या स्पेसिसलाच आपण काय म्हणतोय पहा, इलेक्ट्रॉन रिच सेंटर. यांनाच आपण न्यूक्लियस लविंग स्पेसिस किंवा ज्यांना आपण पॉझिटिव्ह चार्ज लविंग स्पेसिस असं आपण त्यांना म्हणू शकता. हे न्यूक्लियोफिल बद्दल आपल्याला माहिती असावी. म्हणजे व्हॉट इज द न्यूक्लियोफिल असं जर म्हटलं असेल तर तुम्हाला या गोष्टी आपल्याला माहित असाव्यात, हे लक्षात ठेवणं गरजेचं असेल. त्यानंतर बघा, हा जो न्यूक्लियोफिल असेल तर हा न्यूक्लियोफिल काय असेल पहा, विच ऍक्ट ॲज ए लेविस बेस. हा न्यूक्लियोफिल आपण काय म्हणू शकता, न्यूक्लियोफिल ऍक्ट ॲज लेविस बेस. हा तुम्हाला लेविस बेस म्हणून आपल्याला काम करतो. तर इलेक्ट्रॉन पेअर डोनर स्पेसिसला आपण लेविस बेस असं आपण त्यांना म्हणू शकता. मग आपल्या समोर आता जेव्हा आपण ओव्हरऑल रिएक्शन आपण शिकत असतो, मग त्या रिएक्शन मध्ये बेस पण इन्व्हॉल्व होत असतो आणि त्यामध्ये न्यूक्लियस पण आपल्याला न्यूक्लियोफिल पण आपल्याला इन्व्हॉल्व होत असतात. मग आपल्याला मेन डिफरन्स बिटवीन द न्यूक्लियोफिल अँड लेविस बेस किंवा बेस आणि न्यूक्लियोफिल याच्यामध्ये नेमका डिफरन्स काय असतो हे माहित असणं गरजेचं आहे. म्हणून आपण आता नेक्स्ट आपण काय पाहणार आहोत पहा, तर न्यूक्लियोफिल आणि बेस यांच्यामधला डिफरन्स आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणून आपण पुढचा कन्सेप्ट आपण शिकत असताना डिफरन्स किंवा त्याला आपण म्हणतो न्यूक्लियोफिल वर्सेस बेस. आता हे जर आपल्याला पाहायचं असेल तर याच्यामध्ये आपण काय म्हणतो पहा, न्यूक्लियोफिल आणि बेस यांच्यामध्ये डिफरन्स काय असेल. तर डिफरन्स आपण फार सिंपल असेल, फार सिंपल गोष्ट आहे, तुम्ही लक्षात घ्या पहा. पहिल्यांदा आपण विचार करू पहा न्यूक्लियोफिल. तर न्यूक्लियोफिल कुणाला म्हणायचं आहे पहा, तर एनी बेस और एनी निगेटिव्ह चार्ज सेंटर्स or any electron rich centers which can donate the electron pairs towards the carbon atom is called as the nucleophile. न्यूक्लियोफिल आपण कुणाला म्हणायचं आहे पहा, की जर एखादा स्पेसिस इलेक्ट्रॉन पेअर हा जर एखाद्या कार्बन ॲटमला जर देत असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणायचं आहे पहा, न्यूक्लियोफिल असं म्हणतो. एखादी रिएक्शन होत असताना इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस किंवा एखादा निगेटिव्ह स्पेसिस किंवा ज्यांना आपण म्हणतो की इलेक्ट्रॉन पेअर डोनर स्पेसिस, हे जे इलेक्ट्रॉन असतील तर ते इलेक्ट्रॉन कुणाला दिला पाहिजे, कार्बन ॲटमला जर देत असेल तर त्यांना आपण काय म्हणू पहा, न्यूक्लियोफिल असं म्हटलं जातं. म्हणून आपण असं म्हणू शकता द इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस
the electron rich species can donate the electron pair to the carbon atom during reaction is called न्यूक्लियोफिल. त्यांना आपण काय म्हणतोय पहा, न्यूक्लियोफिल असं आपण त्यांना म्हणू शकता. मग आता ही न्यूक्लियोफिल आपल्याला कळला. न्यूक्लियोफिल आपण बघा, एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय. हा तुमचा काय असेल पहा, एक रिएक्टंट आपण घेतला, ज्याला आपण म्हणू शकता हा तुमचा Cl आपण घेतला. हा तुमचा काय असेल पहा, इथिल क्लोराइड आपण त्याला म्हणतो. याच्यासोबत आपण एखादा OH न्यूक्लियोफिल आपण घेतला. याला आपण न्यूक्लियोफिल का म्हणायचं आहे पहा. याला आपण न्यूक्लियोफिल का म्हणतोय, कारण ही जी इलेक्ट्रॉन पेयर आहे, तर हे इलेक्ट्रॉन पेयर तो कुणाला देणार आहे बघा. इथं Cl ला देऊ शकणार आहे का, तर नाही, कारण त्याच्यावर आपल्याला ऑलरेडी एक लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपल्याला प्रेझेंस असतात आणि या कार्बन सोबत बॉन्डिंग झाल्यामुळे याच्यावर निगेटिव्ह चार्ज आपल्याला मिळत असतो. याच्यावर जर निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन पोलरायझेशन होतं आणि त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला काय मिळतो का, कार्बन ॲटमवर पॉझिटिव्ह चार्ज. आणि नॅचरल टेंडन्सी तुम्हाला माहिती आहे की हा तुमचा जो इलेक्ट्रॉन पेयर असेल तर तो कुणाकडे जाईल, तर इथल्या कार्बनकडे जाईल. आणि जर कार्बनकडे देत असेल, हा जर OH न्यूक्लियोफिल जर इलेक्ट्रॉन हा कार्बनकडे देत असेल, तर त्यावेळेस आपण त्या रिएक्शनला, त्या स्पेसिसला आपण काय म्हणायचं आहे पहा, न्यूक्लियोफिल असं म्हटलं जातं. आणि म्हणून आपल्याला तयार होणारा जो स्पेसिस असेल तर याला आपण काय म्हणू, OH, आणि हा तुमचा Cl निगेटिव्ह आयन्स म्हणू. म्हणजे हा जो स्पेसिस असेल तर या स्पेसिसला आपण काय म्हणू पहा, न्यूक्लियोफिल असं म्हटलं जातं. मग आता न्यूक्लियोफिल कळला आपल्याला. आता बेस आपण समजू. आता बेस कधी म्हणायचा आपण, बेस. तर आता बेस आपण डिस्कस करत असताना आपण काय म्हणतोय का, बेस कधी म्हणतो आपण, द इलेक्ट्रॉन पेयर्स कॅन डोनेट टू दी हायड्रोजन आयन्स और H पॉझिटिव्ह आयन्स इज कॉल्ड द बेस. बेस आपण कुणाला म्हणतो की जो स्पेसिस इलेक्ट्रॉन पेयर हा जर एखाद्या कुणाला दिला पाहिजे, हायड्रोजन कॅटायन्सला आपला दिला पाहिजे किंवा H पॉझिटिव्ह आयन्सला दिला पाहिजे किंवा प्रोटॉनला देत असेल, तर त्यावेळेस त्यांना आपण काय म्हणू पहा, बेस असं म्हटलं जातं. म्हणून आपण काय म्हणतोय, द इलेक्ट्रॉन पेयर donates to the H positive ions are called as base. त्यांना आपण काय म्हणू का, बेस असं आपण त्यांना म्हणू शकता. म्हणजेच आता एक एक्झाम्पल आपण पाहतो, एखादा RC डबल बॉन्ड O आणि हा तुमचा O आणि हा H असेल, बरोबर. आता पहा, इथं जर आपण एखादा OH निगेटिव्ह आयन्स आपण घेतला, तर आता हा OH निगेटिव्ह आयन्स आपल्याला इलेक्ट्रॉन देतो कुणाला बघा, तर इलेक्ट्रॉन देत असताना हा OH निगेटिव्ह आयन्स या H पॉझिटिव्ह आयन्स म्हणजे हा डेल पॉझिटिव्ह आणि हा काय असेल तुमचा डेल निगेटिव्ह आपल्याला मिळेल. आणि त्यामुळे आपल्याला ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपल्याला कुठं जाणार आहे, तर या हायड्रोजनला जाणार आहे. म्हणजे OH हा तुम्हाला बेस म्हणून काम करायला आहे का, कारण हा इलेक्ट्रॉन पेयर कुणाला डोनेट करतोय, H पॉझिटिव्ह आयन्सला डोनेट करतो. आणि म्हणून आपण याला काय म्हणायचं आहे पहा, बेस असं आपण त्यांना म्हणतो. काय म्हणून आपण बेस म्हटलं जातं. आणि त्यापासून तुम्हाला बनतो हा RC डबल बॉन्ड O निगेटिव्ह प्लस H2 आपल्याला बनतो. म्हणजे याच्यावरून आपल्याला न्यूक्लियोफिल आणि बेस याच्यातला डिफरन्स आपल्याला कळतो की जो तुमचा बेस असेल, जो इलेक्ट्रॉन पेयर आपल्याला H पॉझिटिव्ह आयन्सला देतो, आणि जो बेस किंवा जो निगेटिव्ह स्पेसिस किंवा जो स्पेसिस इलेक्ट्रॉन पेयर आपले जर कार्बनला देत असेल, तर त्यांना आपण काय म्हणायचं आहे पहा, न्यूक्लियोफिल असं म्हटलं जातं. आता पहा, याच्यातला मायन्यूट डिफरन्स आपण लक्षात घ्या. या दोघांनाही आपण बेस म्हणू शकतो, बरोबर आहे. यांना आपण बेस का म्हणू शकतो, कारण हा इलेक्ट्रॉन पेयर डोनर आहे, आपण काय इलेक्ट्रॉन पेयर डोनर आहे. म्हणजे हे दोन्ही काय असतील आपल्याला बेस आहे. पण त्याच्यातला एक काय म्हणून काम करायला आहे, न्यूक्लियोफिल म्हणून काम करायला आहे, आणि एक काय म्हणून काम करायला आहे, तुम्हाला बेस म्हणून काम करायला आहे. मग आपण याच्यात आपण असं एक स्टेटमेंट आपण करू शकतो ज्याला आपण नोट म्हणू शकता. आणि ती जी नोट असेल तर ती नोट आपण लक्षात घेऊ शकतो का, एव्हरी न्यूक्लियोफिल्स आर द लेविस बेस. म्हणजे जेवढे तुम्हाला न्यूक्लियोफिल असतात हे काय असतील, तुम्हाला बेस असतात. बट ऑल द बेसेस आर नॉट न्यूक्लियोफिल, हे आपण लक्षात राहील. म्हणजे आपण काय म्हणू शकता, एव्हरी न्यूक्लियोफिल are nucleophiles are bases.
but all bases are not nucleophile. हे लक्षात राहील तुमच्या. तर ही नोट आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. म्हणून आपण न्यूक्लियोफिल बद्दल आपल्याला माहिती झाली, न्यूक्लियोफिल आणि बेस मधला डिफरन्स आपल्याला कळला, याबद्दल आपण डिस्कशन आपण इंट्रोडक्टरी आपण केलेला आहे, बरोबर आहे. आता नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला या न्यूक्लियोफिल बद्दल बोलायचं आहे, ज्याला आपण म्हणतो टाइप्स ऑफ न्यूक्लियोफिल. तर आता टाइप्स ऑफ न्यूक्लियोफिल्स कशाला म्हणतात त्याच्यावर आपण चर्चा करू. तर आपण नेक्स्ट कन्सेप्ट आपण घेणार आहोत, ज्याला आपण म्हणतो टाइप्स ऑफ न्यूक्लियोफिल्स. तर आता आपण टाइप्स ऑफ न्यूक्लियोफिल कशाला म्हणून आपण बोलू. तर टाइप्स ऑफ न्यूक्लियोफिल्स मध्ये आपण काय सांगतोय का. तर आता पहिल्यांदा आपण काय डिस्कशन करू. तर टाइप्स ऑफ न्यूक्लियोफिल मध्ये आपण डिस्कशन करत असताना पहिल्यांदा आपण असं म्हणतो, दे आर एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ द डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन पेयर्स बाय द आयटम्स प्रेझेंट इन द स्पेसिस. आणि त्यानुसार आपण काय म्हणतोय बा, न्यूक्लियोफिल्स हे आपण 4 टाइप्स मध्ये आपण डिवाइड करतो. तर देयर आर द 4 टाइप्स ऑफ न्यूक्लियोफिल्स. 4 प्रकारचे आपण न्यूक्लियोफिल्स आपण पाहू शकता. म्हणून आपण देयर आर 4 टाइप्स ऑफ न्यूक्लियोफिल. न्यूक्लियोफिलचे आपल्याला 4 प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. नंबर 1, ज्याला आपण म्हणू शकता, याला आपण म्हणतो चार्ज्ड न्यूक्लियोफिल. हा न्यूक्लियोफिल जो असेल तर तो तुमचा काय असेल बा, चार्ज असेल असं आपण लक्षात ठेवा, बरोबर आहे. नेक्स्ट आपण पाहता दुसरा जो प्रकार असेल त्याला आपण म्हणतो न्यूट्रल न्यूक्लियोफिल असं आपण त्यांना म्हणतो. त्यानंतर आपण तिसरा प्रकार ज्याला आपण म्हणतो पाय इलेक्ट्रॉन डोनर, पाय डोनर किंवा पाय इलेक्ट्रॉन डोनर असं म्हणतो. आणि चौथा जो प्रकार असेल तर त्याला आपण म्हणू शकता, त्याला आपण सिग्मा डोनर. असे आपण 4 प्रकारचे आपण काय पाहतो बा, न्यूक्लियोफिल्स पाहतो. बघा आता याच्यामध्ये मी तुम्हाला जास्त बोलू नाही बा, चार्ज न्यूक्लियोफिल कोणते असतात, न्यूट्रल न्यूक्लियोफिल्स कोणते असतात याच्यावर मी तुम्हाला बोललेला आहे. पाय आणि इलेक्ट्रॉन डोनर कोण असतात, सिग्मा इलेक्ट्रॉन डोनर कोण असतात याच्याबद्दल पण आपण डिस्कशन केलेलं आहे. एकदा जस्ट रिवाइज म्हणून आपण म्हणतो. चार्ज म्हणजे काय म्हणू शकता आपण, निगेटिव्ह चार्ज स्पेसिस, त्यांना आपण काय म्हणू शकतो का, निगेटिव्ह चार्ज न्यूक्लियोफिल असं म्हणतो. ज्या स्पेसिसवर निगेटिव्ह चार्ज असेल त्यांना आपण चार्ज न्यूक्लियोफिल असं म्हणू. मग ते कोण कोण असतील पहा, त्याचे एक्झाम्पल तुम्हाला सर्वांना माहिती आहेत पहा, ज्याला आपण म्हणू शकता. नंबर 1, ज्याला आपण H निगेटिव्ह असं म्हणू, D निगेटिव्ह म्हणू, किंवा एखादा I निगेटिव्ह म्हणू, किंवा Br निगेटिव्ह म्हणू, Cl निगेटिव्ह म्हणू, F निगेटिव्ह म्हणू, किंवा NH2 निगेटिव्ह आपण त्याला म्हणू, किंवा एखादा तुमचा OH निगेटिव्ह म्हणू, किंवा RO निगेटिव्ह म्हणू, किंवा एखादा तुमचा Cn निगेटिव्ह म्हणू, किंवा NC निगेटिव्ह आपण त्यांना म्हणू. त्याचबरोबर आपण एखादा RCOO निगेटिव्ह म्हणा, किंवा एखादा तुमचा RNH निगेटिव्ह आपण त्याला म्हणू, किंवा एखादा NH2 झाला. त्यानंतर तुम्हाला दुसरा कोणता असेल पहा, एखादा तुमचा हा फिनॉक्साइड आनायन असेल, याला आपण काय म्हणू शकता पहा, हे निगेटिव्ह आहे. त्याचबरोबर आपण एखादा NH निगेटिव्ह असेल किंवा HOO निगेटिव्ह असेल, यांना जेवढे ऑल द सिंपल आनायन्स विच ऍक्ट ॲज ए चार्ज्ड न्यूक्लियोफिल, ते काय असतील तुम्हाला चार्ज्ड न्यूक्लियोफिल म्हणून आपल्याला काम करत असतील, असे आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. याला आपण काय म्हणतोय पहा, न्यूक्लियोफिल असं म्हटलं जातं. आता हा चार्ज्ड न्यूक्लियोफिल कळतो तुम्हाला. त्यानंतर बघा नेक्स्ट आपण पाहणार आहोत, ज्याला आपण म्हणतो न्यूट्रल न्यूक्लियोफिल असं म्हणतो. आता न्यूट्रल न्यूक्लियोफिल कुणाला म्हणतात ते आपण लक्षात घेऊ पहा. तर न्यूट्रल न्यूक्लियोफिल कुणाला म्हणायचे आपण, चार्जलेस, ज्याला आपण काय म्हणतो चार्जलेस इलेक्ट्रॉन रिच सेंटर्स और स्पेसिस, त्यांना आपण काय म्हणू शकता बा, तर न्यूट्रल न्यूक्लियोफिल असं म्हणतो. आता ज्याच्यावर कुठल्या प्रकारचा चार्ज नाही पण तो इलेक्ट्रॉन रिच सेंटर आहे, अशांना आपण काय म्हणायचं बा, न्यूट्रल न्यूक्लियोफिल असं म्हणतो. मग आता न्यूट्रल न्यूक्लियोफिलचे आपण एक्झाम्पल घेताना एखादा वॉटर असेल,
या वॉटरमध्ये काय असेल, याच्यावर कुठलाही चार्ज नाही, पण याच्यावर जो ऑक्सिजन ॲटम असेल, ऑक्सिजन ॲटमवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात आणि तेच लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपण डोनेट करण्यासाठी उपयोगात आणतो, म्हणून आपण यांना न्यूट्रल न्यूक्लियोफिल असं म्हटलं जातं. नेक्स्ट आपण पाहू शकता एखादा ROR असेल, यांना आपण काय म्हणतोय पहा, न्यूट्रल न्यूक्लियोफिल. किंवा एखादा ROH असेल, यांना आपण काय म्हणतोय पहा, न्यूट्रल न्यूक्लियोफिल असं म्हणतो. किंवा एखादा RSH असेल, किंवा एखादा RSR असेल, यांना आपण इलेक्ट्रॉन रिच सेंटर अँड चार्जलेस स्पेसिस म्हणतो, त्यांनाच आपण न्यूट्रल न्यूक्लियोफिल असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आपण एखादा पिरिडीन आपण पाहतो, याच्याजवळ आपण नायट्रोजन आयटम असेल तर याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल पहा, तर एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला प्रेझेंट असतो, तो पण तुम्हाला काय असेल पहा, न्यूट्रल न्यूक्लियोफिल म्हणून काम करतो. म्हणजे याच्यावर काय असेल तुम्हाला न्यूट्रल न्यूक्लियोफिल, कारण नायट्रोजन आयटमवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला पाहायला मिळतो का, अशांना आपण काय म्हणायचं, न्यूट्रल न्यूक्लियोफिल असं म्हणतो. जसं एखादा RNH2 असेल, किंवा R2NH असेल, किंवा एखादा R3N असेल, किंवा एखादा NH3 असेल, यांना आपण काय म्हणू शकतो, आपण न्यूट्रल न्यूक्लियोफिल असं म्हणतो, कारण यांच्यावर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अशा ज्या स्पेसिस असतात यांना आपण काय म्हणू पहा, न्यूट्रल न्यूक्लियोफिल असं म्हटलं जातं. लक्षात राहील. तर हे न्यूट्रल न्यूक्लियोफिल आपण लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आपण थर्ड टाइप आपण पाहणार आहोत, तो तुम्हाला थोडा कधी कधी कमी उपयोगात येतो, किंवा आमच्याकडून तुम्हाला कमी वेळेस त्याचं डिस्कशन केलं जातं, पण त्यावेळेस तुम्हाला हे महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे, हे पण आपण लक्षात ठेवू. म्हणजे पाय इलेक्ट्रॉन डोनर, किंवा त्याला आपण पाय डोनर असं आपण त्यांना म्हणू शकता. पाय डोनरचा अर्थ काय घेतो, की पाय इलेक्ट्रॉन ज्या पाय बॉन्ड बनवणाऱ्या इलेक्ट्रॉनचं डोनेशन जर आपल्याला दुसऱ्या इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटरला करत असेल तर त्यावेळेस त्या स्पेसिसला आपण पाय इलेक्ट्रॉन डोनर न्यूक्लियोफिल असं म्हटलं जातं. मग आता पाय बॉन्ड कुठं असतो हे सर्वांना माहिती आहे. पाय बॉन्ड कुठं असेल तर त्याला आपण म्हणतो पाय इलेक्ट्रॉन डोनर स्पेसिस आर कॉल्ड एज पाय इलेक्ट्रॉन डोनर असं आपण त्यांना म्हणतो, न्यूक्लियोफिल म्हणतो. मग आता याच्यामध्ये एक्झाम्पल पाहता सिंपल तुम्हाला माहिती आहे, पाय बॉन्ड म्हटलं की पहिला मॉलिक्यूल तुम्हाला आठवतो कोणता, तर इथिलीन मॉलिक्यूल असेल, तर हा CH2 डबल बॉन्ड CH2 असेल, यांना आपण काय म्हणू पहा, तर इथिलीन असं म्हणतो. याची जी पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी असेल, म्हणजे हा पाय बॉन्ड समजा, तर या पाय बॉन्डवर हे जे इलेक्ट्रॉन आपल्याला दिसतील, तर या इलेक्ट्रॉनचं डोनेशन एखाद्या दुसऱ्या स्पेसिसला इलेक्ट्रॉन डिफिशियंटला होतात, त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणायचं आहे, पाय डोनर. त्याला आपण काय म्हणायचं आहे, पाय डोनर. मग दुसरं एक्झाम्पल आपण पाहतो पुन्हा बेन्झीन आपण पाहता. बेन्झीन पण आपल्याला काय करू शकतो पहा, पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी तो काय करू शकतो, डोनेट आपल्याला करू शकतो. म्हणजे पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी तो डोनर म्हणून स्पेसिस आपल्याला काम करतो. तसंच आपण एखादा RC ट्रिपल बॉन्ड CH असेल, याच्यामध्ये पण पाय बॉन्ड असतो. या पाय इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जर दुसऱ्या स्पेसिसला जर आपण डोनेट करत असाल तर त्यांना आपण काय म्हणू पहा, तर याला आपण पाय डोनर न्यूक्लियोफिल असं म्हटलं जातं. जसंच आपण एखादा एक्झाम्पल आता 1,3 ब्युटाडाइन असेल, तर यांना आपण काय म्हणू शकतो, पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी तो डोनेट आपल्याला करू शकतो. आणि म्हणून आपण हे जेव्हा रिएक्शन होतात तर त्या रिएक्शन मध्ये हा जर इलेक्ट्रॉन पेअर डोनर स्पेसिस म्हणून जर काम करत असेल तर त्यावेळेस आपण त्यांना पाय इलेक्ट्रॉन डोनर न्यूक्लियोफिल असं म्हटलं जातं. असा हा तुमचा तिसरा प्रकार आपल्याला लक्षात येतो का. त्यानंतर आपल्याला फोर्थ टाइप आपण पाहतो, ज्याच्यामध्ये आपण काय म्हणता, फोर्थ टाइप आपण कुणाला म्हणता, सिग्मा डोनर. आता सिग्मा डोनर आपण कुणाला म्हणायचं आहे, म्हणजे सिग्मा इलेक्ट्रॉन हे लूजली हेल्ड इलेक्ट्रॉन बनतात आणि ते इलेक्ट्रॉन पेअर जर आपण दुसऱ्या एखाद्या डिफिशियंट सेंटरला म्हणजे पॉझिटिव्ह सेंटरला जर तुम्ही डोनेट करत असाल तर त्यांना आपण काय म्हणू, सिग्मा डोनर असं म्हटलं जातं. मग सिग्मा डोनर म्हणजे सिग्मा इलेक्ट्रॉन पेअर डोनर स्पेसिस, त्यांना आपण काय म्हणू शकतो का, तर सिग्मा डोनर न्यूक्लियोफिल असं म्हटलं जातं. मग आता हे कोण कोण असतात, तर याच्यामध्ये आपण काय सांगतोय का, एखादा तुमचा कोण असेल तर एखादा RLI असेल, किंवा त्याचबरोबर RMGX असेल, त्याचबरोबर आपण एखादा R2ZN असेल, किंवा एखादा R2CuLi असेल,
तर हे रिएजंट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न या चॅप्टर मध्ये पण आपल्याला शिकता येईल पहा. तर याच्यामध्ये आपण ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स असं म्हणतो. ज्या कंपाऊंड्स मध्ये कार्बन ॲटम हा डायरेक्टली मेटलला जोडलेला असतो त्यांना आपण ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड असं म्हणतात. आणि अशा ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स मधला जो अल्किल ग्रुप असेल तर तो न्यूक्लिओफिल म्हणून काम करतो आणि त्या न्यूक्लिओफिललाच आपण काय म्हणायचं आहे पहा, सिग्मा डोनर असं आपण त्यांना म्हणतो. आणि म्हणून आपण याच्यावर तुम्हाला काय पहा, निगेटिव्ह हा निगेटिव्ह होतो, हा निगेटिव्ह होतो, हा निगेटिव्ह होतो. याला आपण काय म्हणतात तर अल्किल लिथियम असं आपण त्याला म्हणतो. याला आपण ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणतात. यालाच आपण काय म्हणतो फ्रॅक्टलन रिएजंट असं आपण त्याला म्हणतो. आणि त्यालाच आपण झिल्मन रिएजंट आपण त्याला म्हणू शकता. तर हे रिएजंट आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर दोन महत्त्वाचे लक्षात ठेवा, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, सोडियम बोरोहायड्राइड. म्हणजे यांच्यापासून आपल्याला काय मिळतो बेटा लक्षात ठेवा, यांच्यापासून आपल्याला H निगेटिव्ह, यांच्यापासून आपल्याला H निगेटिव्ह स्पेसिस आपल्याला मिळतो. हा जो H निगेटिव्ह असेल तर हा सिग्मा डोनर न्यूक्लिओफिल म्हणून काम करतो. असं आपण या स्पेसिसलाच आपण काय म्हणायचं आहे पहा, सिग्मा डोनर न्यूक्लिओफिल असं म्हणतात. तर असे आपण हे प्रकार आपण पाहिला. हे प्रकार जे आपण पाहतो या प्रकारानुसार आपल्याला पुढे जायचं आहे. तर ही लक्षात राहतील तुम्हाला टाइप्स ऑफ न्यूक्लिओफिल. तर ते थोडं नोट डाऊन करा. तर त्यामध्ये आपल्याला काय करता येईल पहा, तर हा न्यूक्लिओफिल जो असेल तर टाइप्स ऑफ न्यूक्लिओफिल आपण बघितला. याला आपण काय म्हणतो टाइप्स ऑफ न्यूक्लिओफिल. नेक्स्ट आपण पुढचा कन्सेप्ट आपण शिकणार आहोत ज्याच्यामध्ये आपण तर हे नोट डाऊन करा तुम्ही. त्याच्यानंतर आपण टाइप्स ऑफ न्यूक्लिओफिलच्या नंतर आपण डिस्कस करणार आहोत. आणखीन एक प्रकारचा आपण न्यूक्लिओफिल आपण बघू का, ज्याला आपण ॲम्बिडंट न्यूक्लिओफिल म्हणतो. तर त्या ॲम्बिडंट न्यूक्लिओफिल बद्दल पण तुम्हाला माहिती आहे का, मोर दॅन वन इलेक्ट्रॉन पेअर डोनर साइट्स प्रेझेंट इन द न्यूक्लिओफिल्स आर कॉल्ड लाईक द ॲम्बिडंट न्यूक्लिओफिल्स. म्हणजे पुढचा प्रकार आपण पाहतो त्याला आपण ॲम्बिडंट न्यूक्लिओफिल. तर ॲम्बिडंट न्यूक्लिओफिल आपण कुणाला म्हणायचं आहे पहा, मोर दॅन वन इलेक्ट्रॉन पेअर डोनर साइट प्रेझेंट इन द न्यूक्लिओफिल इज कॉल्ड लाईक द ॲम्बिडंट न्यूक्लिओफिल. म्हणजे एखाद्या न्यूक्लिओफिल मध्ये एकापेक्षा जास्त आयटम हे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करू शकतात. त्यांना आपण काय म्हणायचं पहा, ॲम्बिडंट न्यूक्लिओफिल असं म्हणतो. जसं आपण एक एक्झाम्पल घेत असताना हा A आहे आणि हा तुमचा B आहे. हे दोन आयटम्स आहेत. याच्यामध्ये आपण हा एक न्यूक्लिओफिल आहे आपण समजू. तर हा तुमचा एक इलेक्ट्रॉन पेअर असेल आणि याचा तुमचा काय असेल पहा, निगेटिव्ह चार्ज असेल. म्हणजे हा पण इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करू शकतो, हा पण इलेक्ट्रॉन पेअर डोनेट आपल्याला करू शकतो. यालाच आपण काय म्हणायचं आहे पहा, मोर दॅन वन इलेक्ट्रॉन डोनर साइट प्रेझेंट इन द न्यूक्लिओफिल इज कॉल्ड लाईक द ॲम्बिडंट न्यूक्लिओफिल. मग आता ॲम्बिडंट न्यूक्लिओफिल मध्ये आपण काय पाहतोय पहा, ज्याच्यामध्ये आपण डिस्कशन करत असताना पहा याच्यामध्ये थोडा कन्सेप्ट येतो तो आपल्याला फॅक्टर्स ऑफ इफेक्टिंग मध्ये आपल्याला येणार आहे, ज्याला आपण अल्फा इफेक्ट असं म्हणतो. आणि त्याचबरोबर आपण ॲम्बिडंट न्यूक्लिओफिल आपण बघू. आता ॲम्बिडंट न्यूक्लिओफिल मध्ये पहा C∧N याच्यावर आपल्याला निगेटिव्ह चार्ज आहे. त्याचबरोबर आपण पुढे जर बघितला तर हा तुमचा C∧N याच्यामध्ये हा नायट्रोजन आयटम पण तुम्हाला काय असेल पहा, इलेक्ट्रॉन पेअर डोनर म्हणून काम करतो. म्हणजे याच्यातला कार्बन पण तुम्हाला इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो आणि नायट्रोजन पण करू शकतो. म्हणून आपण Cn निगेटिव्ह इज द ॲम्बिडंट न्यूक्लिओफिल. त्याला आपण काय म्हणतो, Cn निगेटिव्ह जो असेल तर तो ॲम्बिडंट न्यूक्लिओफिल म्हणून काम करणार आहे. त्याचबरोबर आपण एखादा NO2 निगेटिव्ह याला आपण काय म्हणू शकता, ॲम्बिडंट न्यूक्लिओफिल असं म्हणतो. कारण याच्यातला नायट्रोजन पण इलेक्ट्रॉन पेअर डोनर म्हणून काम करतो आणि ऑक्सिजन आयटम पण आपल्याला इलेक्ट्रॉन पेअर डोनर म्हणून काम करतो. ज्यावेळेस आपल्याला नायट्रोजन करतो त्याला आपण नायट्रो म्हणू, ज्यावेळेस ऑक्सिजन करतो त्यांना आपण नायट्राइट असं म्हणतो. याच्यावर आपली चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर आपण याला काय म्हणतात पहा, हा NO2 ग्रुप असेल यांना आपण काय म्हणू शकता, ॲम्बिडंट न्यूक्लिओफिल असं आपण त्यांना म्हणू शकता. त्याचबरोबर दुसरा ॲम्बिडंट न्यूक्लिओफिल जर आपण बघितला तर ज्यामध्ये आपल्याला मोर दॅन वन साइट आपण ज्याला म्हणतो, तर हा जो मोर दॅन वन साइट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ॲम्बिडंट न्यूक्लिओफिल असं आपण त्यांना म्हणतो. तर हा जो ॲम्बिडंट
न्यूक्लियोफिल असेल तर याच्यामध्ये आपल्याला काय असेल पहा, तर याच्यामध्ये आपल्याला अलिलिक अनायन हा जो असेल तर याला आपण म्हणू, किंवा एखादा इनोलेट आयन आपण त्यांना म्हणतो, हे पण तुम्हाला काय करतील पहा, तर हे एम्बिडंट न्यूक्लियोफिल म्हणून आपल्याला काम करत असतील. असेच आपल्याला एम्बिडंट न्यूक्लियोफिल आहेत, पण ज्यांना आपण ड्यू टू अल्फा इफेक्ट त्याला आपण म्हणू शकता. मग ज्याला आपण म्हणतो ड्यू टू अल्फा इफेक्ट, आता ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवावा. अल्फा इफेक्ट आपण कुणाला म्हणतात, इलेक्ट्रॉन पेयर डोनर आयटमच्या अल्फा पोझिशनवर एखादा हेट्रो आयटम असेल आणि त्यावेळेस तो पण इलेक्ट्रॉन डोनर म्हणून काम करत असेल तर त्यांना आपण काय म्हणायचं आहे पहा, अल्फा इफेक्ट एम्बिडंट न्यूक्लियोफिल असं आपण त्यांना म्हणू. म्हणजे बघा, ज्याच्यामध्ये मी काय सांगतो तुम्हाला, एखादा तुमचा OHO आणि हा O निगेटिव्ह आहे. बघा याच्यामध्ये आपण काय पाहतो, या ऑक्सिजन आयटमवर तुम्हाला लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. आपण निगेटिव्ह चार्ज जो असेल तर हा इलेक्ट्रॉन पेअर डोनर म्हणून आयटम आहे. हा इलेक्ट्रॉन पेअर डोनरच्या ऍडजसंटला म्हणजेच अल्फा पोझिशनला हेट्रो आयटम असेल, म्हणजेच ऑक्सिजन आयटम असेल, म्हणजेच इथं अब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल असेल तर त्या आयटम्सला आपण हेट्रो आयटम असं म्हणू. आणि अशा हेट्रो आयटम सुद्धा इलेक्ट्रॉन पेअर डोनेट म्हणून काम करत असेल तर त्यांना आपण काय म्हणायचं आहे पहा, एम्बिडंट न्यूक्लियोफिल असे आपण त्यांना म्हणतो. तसंच आपण एखादा हा NH2 असेल, त्यानंतर NH निगेटिव्ह असेल तर याच्याकडे आपल्याला काय पाहायला मिळतो, हा डोनर नायट्रोजन आयटम आहे, त्याच्या ऍडजसंटला अल्फा पोझिशनला हेट्रो आयटम आहे, म्हणजेच तो इलेक्ट्रॉन पेअर डोनर करण्याची ॲबिलिटी ठेवतो. म्हणजे याचा अर्थ त्यांच्याकडे अब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल असतो. त्यांना आपण काय म्हणू पहा, तर दिस न्यूक्लियोफिल इज द अल्फा इफेक्ट न्यूक्लियोफिल असं आपण त्यांना म्हणू शकता. तर हे पण आपल्याला न्यूक्लियोफिल त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आले पाहिजे. म्हणून आपण हे अल्फा इफेक्ट त्याचबरोबर एम्बिडंट न्यूक्लियोफिल याबद्दल आपल्याला ते पूरक आपल्याला त्या कन्सेप्ट आहेत. तर ह्या प्रकार पण आपल्याला त्या न्यूक्लियोफिल मध्ये आपल्याला लक्षात येणं गरजेचं असेल. तर हे इथपर्यंत तुमच्या लक्षात येते तर हे राईट डाऊन करा, फार महत्त्वाचं आहे. आता नेक्स्ट आपण कन्सेप्ट पाहणार आहोत ज्याला आपण म्हणतो फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन न्यूक्लियोफिलिसिटी किंवा न्यूक्लियोफिलिसिटी. आपण न्यूक्लियोफिल हे कशाला म्हणतात हे आपण बघितलं. आता आपण जाणार आहोत न्यूक्लियोफिलिसिटी कशाला म्हणतात आणि न्यूक्लियोफिलिसिटीच्या नंतर आपण त्या न्यूक्लियोफिलिसिटीवर परिणाम करणारे फॅक्टर कोणते असतात याच्यावर आपण चर्चा करू. तर पहिला कन्सेप्ट आपण आता डिस्कस करू ज्याला आपण म्हणतो न्यूक्लियोफिलिसिटी. तर न्यूक्लियोफिलिसिटी आपण कशाला म्हणायचं तर इट इज द टेंडन्सी और कॅपॅसिटी टू डोनेट द इलेक्ट्रॉन पेयर्स टुवर्ड्स इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटर्स क्विकली. दिस टेंडन्सी इज नथिंग बट न्यूक्लियोफिलिसिटी. न्यूक्लियोफिलिसिटी म्हणजे नेमकं काय असेल पहा की इलेक्ट्रॉन पेयर डोनेट क्विकली करणे, ज्याच्याकडे कॅपॅसिटी असते किंवा ती जी स्ट्रेंथ असते त्याला आपण काय म्हणायचं आहे पहा न्यूक्लियोफिलिसिटी असं आपण त्याला म्हणू. द टेंडन्सी टू डोनेट द इलेक्ट्रॉन पेयर्स क्विकली टुवर्ड्स द इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटर्स इज कॉल्ड लाइक द न्यूक्लियोफिलिसिटी. न्यूक्लियोफिलिसिटी आपण कोणाला म्हणतोय पहा द टेंडन्सी और कॅपॅसिटी टू डोनेट electron pairs quickly towards positive center is called as न्यूक्लियोफिलिसिटी. ही न्यूक्लियोफिलिसिटीची आपण डेफिनेशन आपण करू शकता. म्हणजे जो न्यूक्लियोफिल लवकरात लवकर म्हणजे क्विकली इलेक्ट्रॉन पेयर डोनेट करत असतो
त्या कॅपॅसिटीला, त्या टेंडन्सीला आपण काय म्हणायचं आहे बा, न्यूक्लियोफिलिसिटी असं म्हटलं जातं. मग आता बघा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. जर आपण एखादा OH ग्रुप निगेटिव्ह घेतला आणि हा H2O न्यूट्रल आपण घेतला, बरोबर आहे. आता हे दोन्ही न्यूक्लियोफिल आहेत, कारण हा निगेटिव्ह चार्ज आहे म्हणून आपण याला न्यूक्लियोफिल म्हणतो. हा न्यूट्रल आहे, पण याच्याकडे एक हेटेरो आयटम आहे जो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट म्हणून काम करत असतो. म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो बा, हा तुमचा काय असेल बा, चार्जड न्यूक्लियोफिल, बरोबर. आणि हा काय असेल तुम्हाला, हा H2O तुम्हाला दिलेला आहे. तर हा H2O म्हणजे काय असेल तुम्हाला, न्यूट्रल न्यूक्लियोफिल आहे. म्हणजे दोन्ही काय असेल तुम्हाला, न्यूक्लियोफिल आहे. आता न्यूक्लियोफिलिसिटी समजून घ्या. या दोघांपैकी कोण लवकरात लवकर इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो, त्या कॅपॅसिटीला, त्या टेंडन्सीला आपण काय म्हणायचं आहे बा, न्यूक्लियोफिलिसिटी असं म्हणतो. आणि याच्यातला तुमचा OH निगेटिव्ह आयन जो असेल तर इट हॅज द ग्रेटर न्यूक्लियोफिलिसिटी दॅन द H2. क्लिअर होतंय? फार इंटरेस्टिंग आहे आणि फार इझी कन्सेप्ट आहे आणि इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे पहा. तर OH निगेटिव्ह आयन जो असेल तर हा तुमचा क्विकली इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो, कुणापेक्षा, वॉटरपेक्षा. म्हणजे या दोघांपैकी न्यूक्लियोफिलिसिटी कुणाची जास्त, तर कोण असेल, किंवा बेटर न्यूक्लियोफिल कोण, तर कोण असेल तुम्हाला, OH निगेटिव्ह आयन हा तुमचा बेटर न्यूक्लियोफिल असतो. ही जी आपण स्ट्रेंथ आपण फाइंड आउट करतो, किंवा ही स्ट्रेंथ आपल्याला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करण्याच्या कॅपॅसिटीलाच आपण काय म्हणायचं आहे बा, न्यूक्लियोफिलिसिटी असं आपण त्यांना म्हणतो. गॉट इट? म्हणजे याला आपण काय म्हणू शकता बा, तर न्यूक्लियोफिलिसिटी असं आपण त्याला म्हणतो. मग आता ही जी न्यूक्लियोफिलिसिटी असेल तर या न्यूक्लियोफिलिसिटीवर काही परिणाम करणारे फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतात. मग हे परिणाम करणारे फॅक्टर कोणते असतील तर ते आपण वन बाय वन आपण पाहणार आहोत. आणि याच्यावरच तुम्हाला क्वेश्चन असतो, याच्यावरच तुम्हाला या रिएक्शन मध्ये तो न्यूक्लियोफिल, स्ट्रॉंग न्यूक्लियोफिल कोणता, वीक न्यूक्लियोफिल कोणता, त्याचबरोबर आपल्याला ती रिएक्शन सबस्टिट्यूशन होणार आहे का इलिमिनेशन होणार आहे, या सर्व गोष्टीचा आपल्याला विचार या न्यूक्लियोफिलिसिटीच्या आधारावर आपल्याला मिळत असतो. आणि म्हणून आपण या न्यूक्लियोफिलिसिटीला जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल तर या न्यूक्लियोफिल्सवर त्यांची कॅपॅसिटी ही कशावर डिपेंड आहे, या गोष्टीवरून आपल्याला त्याचं कंपॅरिझन आपल्याला करता येईल, किंवा त्यांचा रिलेटिव्ह स्टडी आपल्याला करता येईल. आणि म्हणून आपण पुढचा फॅक्टर, आणि तो फार महत्त्वाचा आहे, आणि त्याच्यातलं प्रत्येक एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, त्याचा ट्रेंड लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील का. तर त्यासाठी आपण पुढे पाहतोय. नेक्स्ट आपण त्याला आपण म्हणता फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन न्यूक्लियोफिलिसिटी. म्हणजे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन न्यूक्लियोफिलिसिटी आपण डिस्कस करणार आहोत. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन न्यूक्लियोफिलिसिटी. तर न्यूक्लियोफिलिसिटीवर आपल्याला कोणते फॅक्टर्स आपल्याला परिणाम करत असतात त्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. ज्याच्यामध्ये आपण म्हणतोय पहा, पहिला फॅक्टर, आणि तो फार इम्पॉर्टंट असेल, ज्याला आपण म्हणू शकता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी यालाच आपण पोलॅरिटी असं आपण त्याला म्हणतो, किंवा पोलरायझेबिलिटी असं आपण त्यांना म्हणू शकता. म्हणून आपण याला पोलरायझेशन आपण फॅक्टर आपल्याला परिणाम करत असतो. तो कसा परिणाम करत असतो ते आपण लक्षात ठेवू. फार सिंपल गोष्ट आहे. म्हणजे जो कोणी न्यूक्लियोफिल आहे त्यांचा आपण एकमेकांसोबत कंपेअर करताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा विचार करा. कधी करणार, जेव्हा डोनर आयटम हे वेगवेगळे असतील तेव्हा, बरोबर आहे. इफ द डोनर आयटम्स आर इलेक्ट्रॉन पेअर डोनर आयटम्स आर डिफरंट, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला इलेक्ट्रॉन पेअर डोनर, म्हणजे इफ डोनर आयटम्स आर डिफरंट, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला डोनर आयटम डिफरंट असतात त्यावेळेस आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा फॅक्टर आपण परिणाम करत असतो. तो कसा आपण, त्यासाठी तुम्हाला एक सेंटेन्स माहित असेल की ज्यावेळेस आपण म्हणतो इन्क्रीज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी then decrease the nucleophilicity. म्हणजे हा तुम्हाला फॅक्टर आपण लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपल्याला इन्क्रीज होते त्यावेळेस त्याची न्यूक्लियोफिलिसिटी काय होते, डिक्रीज होत असते, असं आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी आपण एक्झाम्पल बघा. याच्यामध्ये आपण काय पाहतो, हा CH3 निगेटिव्ह आहे, त्यानंतर तुम्हाला NH2 असेल, किंवा NH2 निगेटिव्ह असेल, किंवा एखादा OH निगेटिव्ह असेल,
किंवा एखादा तुमचा F निगेटिव्ह असेल. बघा हे चार तुम्हाला न्यूक्लियोफिल आहेत, कारण निगेटिव्ह स्पेसिस आहेत, सर्व निगेटिव्ह किंवा चार्ज न्यूक्लियोफिल आहेत. याच्यातले डोनर आयटम कोण आहेत पहा, याच्यातला कार्बन आहे, याच्यातला नायट्रोजन, याच्यातला ऑक्सिजन आहे, याच्यातला फ्लोरीन आहे. मग चार वेगवेगळे तुम्हाला न्यूक्लियोफिल आहेत, चार वेगवेगळे डोनर आयटम्स आहेत. मग अशा वेळेस आपल्याला न्यूक्लियोफिलिसिटी ओळखायची असेल तर आपण कोणत्या गोष्टीचा विचार करायचा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा किंवा पोलरायझिबिलिटीचा. पोलरायझिबिलिटी आपण कसं म्हणतो पहा, न्यूक्लियोफिलिसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोलरायझिबिलिटी. पोलरायझिबिलिटी आपण कशाचा विचार करतो, पोलरायझिबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द साइज ऑफ अनायन. हे आपण फायझन रूल मध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे. म्हणून आपण याच्यामध्ये आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपल्याला लेफ्ट टू राईट मध्ये इन्क्रीज होते, बरोबर आहे. लेफ्ट टू राईट मध्ये इन्क्रीज होत असेल तर त्यावेळेस आपल्याला काय होतं पहा, तर याच्यामध्ये आपल्याला त्याची न्यूक्लियोफिलिसिटी आपल्याला डिक्रीज होत जाते. म्हणून आपल्याला मोर इझिली इलेक्ट्रॉन डोनेट किंवा क्विकली इलेक्ट्रॉन पेअर डोनेट कोण करू शकतो, मग हा तुमचा कार्बन, नायट्रोजन, त्यानंतर आपल्याला OH, त्यानंतर काय असेल तुमचा F असेल, असं आपण लक्षात ठेवा. याच्यासोबत आपण काय लक्षात ठेवायचं पहा, ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की एखादा न्यूक्लियोफिलिसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोलरायझेशन. पोलरायझेशन किंवा पोलरायझिबिलिटी असं आपण त्याला म्हणतो. तर हे पोलरायझेशन, आणि पोलरायझेशन आपल्याला काय माहिती आहे, पोलरायझेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइज ऑफ अनायन. आणि तुम्हाला माहिती आहे ज्या अनायनचा साइज मोठा असेल त्याच्यामध्ये पोलरायझेशन जास्त होतं, आणि ज्याचं पोलरायझेशन जास्त होतं त्याची न्यूक्लियोफिलिसिटी काय असेल, जास्त असेल. इतकं सिंपल गोष्ट आपल्याला पाहता येईल. आणि मग साईज आपण बघितला तर लेफ्ट टू राईट मध्ये जाताना तुम्हाला साईज काय होते, डिक्रीज होते. म्हणजे लार्जर साईजचा कोण झाला, CS3. आणि CS3 जर लार्जर साईजचा झाला तर त्यावेळेस त्याचं पोलरायझेशन जास्त होईल. पोलरायझेशन जर जास्त होत असेल तर त्याची न्यूक्लियोफिलिसिटी जास्त असेल. आणि म्हणून सिंपल आपल्याला माहित असलेली गोष्ट, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर वाढत असेल तर त्यावेळेस त्याची न्यूक्लियोफिलिसिटी डिक्रीज होत असते. असा पहिला फॅक्टर आपण त्याच्यावर आपण डिस्कस करतो. लक्षात येते. आता पुढे बघा, आता याच्यात एक लहानशी गोष्ट आपल्याला येते. मी इथं लिहिले, मुद्दामून लिहिलेले आहे पहा, की याला आपण काय म्हणतो पहा, इफ द डोनर आयटम्स आर डिफरंट. डोनर आयटम्स डिफरन्स असतील तर आपल्याला याबद्दल आपलं डिस्कशन करता येईल. याचे आणखीन एक्झाम्पल जर पाहायचे असतील तर ज्यामध्ये आपण पाहतो एखादा तुमचा PS3 असेल आणि एखादा NH3 असेल, बरोबर आहे. आता तुम्ही ग्रुप मध्ये बघता, मी त्याच्यावर तोही ट्रेंड सांगणार आहे. तर नायट्रोजन आणि फॉस्फरस एकाच फॅमिली मधून आहे. मग आपण बॉटमला येत असेल तर साईज वाढणार आहे, म्हणजेच आपल्याला अनायनचा साईज वाढणार आहे. अनायनचा साईज वाढत असेल तर याचा अर्थ पोलरायझेशन वाढणार आहे. पोलरायझेशन वाढत असेल तर न्यूक्लियोफिलिसिटी वाढणार आहे. म्हणजे ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे याची कमी आहे. म्हणजे मोर इलेक्ट्रॉन डोनर कोण असेल, इझिली किंवा क्विकली इलेक्ट्रॉन पेअर डोनर कोण असेल, तर PS3 असेल. आणि त्यानंतर NH3 तुम्हाला लेस न्यूक्लियोफिल म्हणून काम करेल. लक्षात येते. नेक्स्ट आपण पुढचं एक्झाम्पल जर आपण बघितला, एखादा H2SE आपण त्याला म्हणतो. त्याचबरोबर आपण H2S असेल आणि त्यानंतर तुम्हाला काय असेल पहा, H2O असेल. यांच्यापैकी आपल्याला मोर न्यूक्लियोफिलिसिटी दाखवणारा कोण असेल तर त्यावेळेस आपण सेलेनियम हायड्राइड, त्याच्यानंतर हायड्रोजन सल्फाइड आणि वॉटर यांच्यामध्ये आपण पाहतो ऑक्सिजन फॅमिली मध्ये एलिमेंट्स आहेत. बॉटमला तुम्ही चाललात म्हणजे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होत चालली, साईज आपल्याला वाढत चालली, पोलरायझेशन वाढणार. पोलरायझेशन वाढलं की न्यूक्लियोफिलिसिटी वाढते. तर असे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. लक्षात राहील. तर असे आपण जे एक्झाम्पल आपण पाहतो तर यामध्ये आपण ह्या डिस्कशन करायचं. साईज आपल्याला मिळाला त्याच्यावरून आपण काय करतोय का, तर पोलरायझिबिलिटी आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल. नेक्स्ट आपण दुसरा टर्म्स आपण लक्षात घेऊ पहा, ज्याच्यामध्ये आपण इफ डोनर आयटम्स आर सेम. जर आपल्याला डोनर आयटम सेम असेल तर त्यावेळेस काय विचार करायचा आपण, इफ डोनर इलेक्ट्रॉन पेअर डोनर इलेक्ट्रॉन पेअर डोनर आयटम इज सेम. जर त्यावेळेस आपल्याला काय कोणता फॅक्टर आपण अप्लाय करायचा आपण लक्षात ठेवायचा. तर इफ द इलेक्ट्रॉन पेअर डोनर आयटम इज सेम. मग आता बघा, जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. एखादा OH निगेटिव्ह आहे, त्यानंतर तुम्हाला CH3O निगेटिव्ह आहे. आता बघा याच्यातला डोनर आयटम कोण आहे, ऑक्सिजन. याच्यातला डोनर आयटम कोण आहे, ऑक्सिजन. दोन्ही तुम्हाला ऑक्सिजन आयटमचे इलेक्ट्रॉन पेअर डोनर म्हणजे डोनर आयटम हा सेम आहे. अशा वेळेस आपण कशाचा विचार करायचा पहा, अवेलेबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन डेन्सिटी. म्हणजे ज्या डोनर आयटम्सवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे त्यावेळेस त्याची न्यूक्लियोफिलिसिटी आपल्याला वाढत असते. म्हणून आपण इन्क्रीज
increase electron density on donor atom increase nucleophilicity. यावेळेस आपल्याला न्यूक्लियोफिलिसिटी काय होते पहा इन्क्रीज होत असते असं आपण लक्षात ठेवू. बघा आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल पहा. आता मी तुम्हाला इथे क्लिअर करतोय. हा तुमचा असेल आणि हा तुमचा CH3 हा O निगेटिव्ह असेल. बरोबर आहे. आता पहा इलेक्ट्रॉन डेन्सिटी कोणत्या ऑक्सिजनवर जास्त असेल तुम्हाला माहिती आहे. CH3 काय दाखवतो तुम्हाला प्लस आहे दाखवतो. म्हणजे त्यावेळेस इलेक्ट्रॉन डेन्सिटी याच्यावर आपल्याला जास्तीची पाहायला मिळते. बरोबर आहे. इथून पुढे आणखीन एक एक्झाम्पल मी घेणार आहे. इथं कन्फ्यूज करून घेऊ नका. इथं फक्त एवढं लक्षात ठेवा डोनर आयटमचा साईज अप्रॉक्सिमेटली सेम असेल किंवा त्या स्पेसिसचा न्यूक्लियोफिलचा साईज जर सेम असेल तर त्याचबरोबर डोनर आयटम सेम असतील तर त्यावेळेस आपण इलेक्ट्रॉन पेअर डोनेट कोण लवकरात लवकर करू शकतो ज्या ऑक्सिजन आयटमवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपल्याला लवकरात लवकर अवेलेबल होईल. तर इथे इलेक्ट्रॉन डोनर आहे म्हणजे तो लवकरात लवकर इलेक्ट्रॉन पेअर देतो. त्यानंतर म्हणून आपण काय म्हणतो हा स्पेसिस जो असेल तर याला आपण काय म्हणू शकता तर मोर न्यूक्लियोफिलिसिटी असं आपण त्याला म्हणता. अल्कॉक्सी अनायन्स हा OH निगेटिव्ह आयन्स पेक्षा आपल्याला काय दाखवेल पहा म्हणजे मिथॉक्साइड अनायन्स म्हणजे त्याच्यात जर आपण टर्शियरी ब्युटॉक्साइड केला तर त्याचं आन्सर वेगळं चेंज होतं. त्यामुळे आपण फक्त मिथॉक्साइड अनायन्स आणि OH निगेटिव्ह आयन्स याच्यामध्ये आपण जर कम्पेअर केला तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुणावर अवेलेबल जास्त आहे तर या ऑक्सिजन आयटमवर आणि म्हणून याची न्यूक्लियोफिलिसिटी काय असेल आपल्याला जास्तीची असेल असं आपण त्या ठिकाणी सांगू शकता. हा हे एक फॅक्टर आपण बघितला तर हे तुम्ही थोडं राईट डाऊन करा. त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल पहा की याच्यामध्ये आपल्याला न्यूक्लियोफिलिसिटी आपल्याला कुणाची जास्त आहे आणि कुणाची कमी आहे त्यासाठी हा पहिला फॅक्टर आपण डिस्कशन केला त्याच्यानुसार तुम्हाला ते सांगता येईल पहा. नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहोत. जर आपण नेक्स्ट फॅक्टर जर आपण बघितला तर त्या फॅक्टर मध्ये आपण काय सांगतो बघा तर पुढचा फॅक्टर जो असेल तर त्याला आपण म्हणू शकता की न्यूट्रल अँड चार्ज्ड न्यूक्लियोफिल. हे बघा मी तुम्हाला ज्या पॉसिबिलिटीज आहेत त्या पॉसिबिलिटीचा विचार करून मी त्या फॅक्टरचा विचार करून एक्झाम्पल बनवलेला आहे. आता बघा न्यूट्रल आणि चार्ज्ड न्यूक्लियोफिल दोघं जर न्यूक्लियोफिल असतील तर त्यावेळेस आपण काय करायचं ही फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. बघा समजा आपण काय म्हणतोय पहा चार्ज्ड न्यूक्लियोफिल्स इज बेटर न्यूक्लियोफिल दॅन द न्यूट्रल न्यूक्लियोफिल. बरोबर आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकता जर चार्ज्ड न्यूक्लियोफिल इज बेटर न्यूक्लियोफिल दॅन द न्यूट्रल न्यूक्लियोफिल अशी आपण गोष्ट घेतो. आता फार इंटरेस्टिंग गोष्ट बघा म्हणजे एखादा न्यूट्रल आपण घेतला. न्यूट्रल म्हणजे कोण मी एक घेतोय पहा तुमचा एखादा HF आपण घेतला ज्याला आपण न्यूट्रल मॉलिक्यूल म्हणू. बरोबर आहे. आता याच्यापासून आपल्याला एक मिळतो ज्याला आपण F निगेटिव्ह म्हणतो. बरोबर आहे. यांच्यापासूनच आपल्याला काय मिळतो F निगेटिव्ह म्हणतो. बरोबर आहे. याला आपण काय म्हणता ऍसिड म्हणतो. याला काय म्हणू आपण ऍसिड म्हणतो. आणि ऍसिड मध्ये आपल्याला काय मिळतं म्हणजे कॉन्जुगेट ऍसिड बेस माहिती आहे तुम्हाला म्हणजे या ऍसिडचा कॉन्जुगेट बेस कोण असेल तर F निगेटिव्ह असेल. याला आपण काय म्हणू पहा कॉन्जुगेट बेस म्हणतो. बरोबर आहे. आणि म्हणून आपण लक्षात ठेवायचं आहे all the conjugate base are better nucleophile than the acid. म्हणजे आपण काय म्हणू शकता याच्यामध्ये फार इंटरेस्टिंग नोट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे conjugate base or bases are better nucleophile than corresponding acid. याला आपण काय म्हणायचं आहे पहा हा तुमचा काय असेल पहा तर याच्यामध्ये हा शब्द लक्षात ठेवा आणि हे शब्द तुम्हाला वाक्य तुम्हाला कळण्यासाठी मी तुम्हाला अगोदरच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. म्हणजे आपण काय म्हणतो पहा न्यूट्रल अँड चार्ज न्यूक्लियोफिल या दोघांपैकी जर आपण विचार केला तर याच्यामध्ये आपण काय म्हणतोय पहा की याच्यामध्ये आपण एक्सप्लेनेशन आपण करत असताना चार्ज न्यूक्लियोफिल हा कधी बेटर न्यूक्लियोफिल आहे कोणापेक्षा न्यूट्रल पेक्षा. राईट. म्हणजेच आता बघा चार्ज म्हणजे कोण F निगेटिव्ह आणि न्यूट्रल म्हणजे मी HF घेतला म्हणजे HF हा तुमचा काय ऍसिड आहे आणि या ऍसिड पासून कॉन्जुगेट बेस कोणता मिळाला F निगेटिव्ह. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की कॉन्जुगेट बेसेस आर बेटर न्यूक्लियोफिल दॅन द ऍसिड असं आपण त्यांना म्हणू शकता. लक्षात राहील. बघा आता आपण याचे एक्झाम्पल आपण बघू शकता. त्या एक्झाम्पल मध्ये आपण काय सांगता पहा OH निगेटिव्ह आयन्स
इज बेटर न्यूक्लियोफिल दॅन वॉटर. त्यानंतर आपण काय म्हणू शकता पहा, NH2 निगेटिव्ह इज बेटर न्यूक्लियोफिल दॅन द NH3 असं आपण त्यांना म्हणू शकता. किंवा एखादा HS निगेटिव्ह इज बेटर न्यूक्लियोफिल दॅन द H2S असं आपण त्यांना म्हणतो. तर हे जे तुम्हाला पाहायला मिळतील यांना आपण काय म्हणतोय पहा, चार्ज्ड आणि न्यूट्रल न्यूक्लियोफिल, त्याला आपण कॉन्जुगेट बेस इज द बेटर न्यूक्लियोफिल दॅन द ऍसिड. ऍसिड पेक्षा कॉन्जुगेट बेस हा काय असतो तुमचा बेटर न्यूक्लियोफिल असतो, असं आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बरोबर आहे. तर हे आपण लक्षात येते. नेक्स्ट आता पुढे बघा, याच्यामध्ये आणखीन एक गंमत येते. आपण चार्ज न्यूक्लियोफिल पाहिलात आणि न्यूट्रल न्यूक्लियोफिल पाहिलात. आणखीन आपण न्यूक्लियोफिलचे प्रकार पाहिलात, सिग्मा आणि चार्ज. सिग्मा आणि चार्ज मध्ये काय असतो तो पण आपण लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणून आपण नेक्स्ट जे आपण पाहणार आहोत त्याला आपण म्हणू शकता, नेक्स्ट फॅक्टर आपण ज्याला म्हणतो पाय डोनर अँड न्यूट्रल, किंवा त्याला आपण चार्ज म्हणतो, चार्ज न्यूक्लियोफिल. आता बघा, ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन आपण केलं म्हणजे पाय डोनर असेल आणि चार्ज असेल, असं आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जास्त वेळेस तुम्हाला कंपॅरिझन करायची वेळ येते. बरोबर आहे. मग मी तुम्हाला काय सांगतोय का, ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतो तर चार्ज असेल किंवा पाय इलेक्ट्रॉन डोनर असेल, याच्यामध्ये कोण असेल मग तुमचा चार्ज न्यूक्लियोफिल हा तुमचा काय असेल पहा, बेटर न्यूक्लियोफिल असेल कोणापेक्षा, तर हा पाय इलेक्ट्रॉन पाय डोनर पेक्षा. म्हणून आपण काय म्हणतो की हा तुमचा OH निगेटिव्ह आन्सर आहे. बरोबर आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय असेल पहा, आता समजा एक एक्झाम्पल RCH C ट्रिपल बॉन्ड CH असेल आणि दुसरा तुमचा RC ट्रिपल बॉन्ड C निगेटिव्ह असेल. बरोबर आहे. हा चार्ज आहे आणि हा तुमचा काय असेल पहा नॉन चार्ज आहे पण पाय इलेक्ट्रॉन डोनेट करतो. म्हणजे या दोघांपैकी आपल्याला जर कोण असेल तर चार्ज काय असेल तुम्हाला पहा, तर हा बेटर न्यूक्लियोफिल असेल. कळतंय. नेक्स्ट बघा, याच्यामध्ये आणखीन एक आपण सांगू शकता का, तर पाय इलेक्ट्रॉन डोनर आणि त्याचबरोबर आपण न्यूट्रल याचा जर आपण विचार केला तर काय होतो तो आपण लक्षात घेऊ. पाय इलेक्ट्रॉन डोनर अँड न्यूट्रल न्यूक्लियोफिल. तर आता याच्यामध्ये आपण कंपॅरिझन काय करायचं, याच्यामध्ये आपण काय म्हणतोय, हा तुमचा एखादा एक्झाम्पल दिला, हा CH2 डबल बॉन्ड CH2 हा दिला. बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा, हा असेल का तुमचा एखादा न्यूट्रल, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकता हा OH किंवा त्याला आपण म्हणू शकता H2 आपण त्याला म्हणतो. तर हा तुमचा काय असेल पहा, हा निगेटिव्ह असेल, तर हा OH निगेटिव्ह अंश असेल, तर याला आपण किंवा H2. बरोबर आहे. या दोघांपैकी कोण असेल, तर याच्यामध्ये आपण कंपेअर करताना हा काय तुमचा लोन पेयर डोनर, हा काय असेल पाय इलेक्ट्रॉन डोनर. बरोबर आहे. मग आता लवकरात लवकर कोण करेल, मग लोन पेयर वाला काय असेल तर तो तुम्हाला इलेक्ट्रॉन पेयर डोनेट लवकर करू शकतो कोणापेक्षा, पायपेक्षा. म्हणजे बेटर कोणता झाला लक्षात येते. तर हे तुम्हाला माहित असेल. त्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. जर तुम्हाला एक एक्झाम्पल आपण असं दिला असेल, हा तुमचा काय असेल पहा OH असेल आणि हा तुमचा काय असेल H पॉझिटिव्ह असेल. बरोबर आहे. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला हा डबल बॉन्ड इथे दिलेला आहे, याच्याकडे लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. बरोबर आहे. म्हणजे या मॉलिक्युल्स मध्ये OH हा पण काय तुमचा न्यूक्लियोफिल म्हणून काम करणार आहे, कारण इलेक्ट्रॉन पेयर H पॉझिटिव्ह असला देऊ शकतो. इथं तुमचा पाय बॉन्ड आहे, म्हणजे पाय इलेक्ट्रॉन आपल्याला डोनेट या H पॉझिटिव्ह असला आपल्याला देऊ शकतात. म्हणजे आपल्याला काय असेल, मग या दोघांपैकी रिएक्शन नेमकी लवकर किंवा फास्ट कुणाची होईल, जो बेटर न्यूक्लियोफिल असेल. मग या दोघांपैकी बेटर न्यूक्लियोफिल, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आला तर पाय इलेक्ट्रॉन डोनर म्हणतो, आणि लोन पेयर डोनेट करत असेल तर त्यांना आपण काय म्हणू पहा, न्यूट्रल न्यूक्लियोफिल आपण त्यांना म्हणतो. आणि हा जो लोन पेयर डोनर असेल तर हा लोन पेयर डोनर लवकरात लवकर इलेक्ट्रॉन पेयर डोनेट करतो. म्हणजे हा तुम्हाला काय असेल पहा, हा तुमचा हा R असेल, ज्याला आपण म्हणू शकतो हा तुमचा इलेक्ट्रॉन पेयर लवकरात लवकर आपल्याला देऊ शकतो. याला आपण म्हणू समजा असं, याचा जर रेट बघितला तर याला आपण R1 म्हणू आणि याला आपण काय म्हणतोय पहा, तर हा R2 म्हणतो. तर याच्यामध्ये आपल्याला रेट जास्त कोणाचा असेल तर रिएक्शनचा रेट म्हणजे न्यूक्लियोफिलिसिटीचा रेट काय असेल तुम्हाला, तर याचे लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉनचा असेल. आणि म्हणून आपण R1 इज ग्रेटर दॅन द R2 असं आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. तर म्हणून आपण
हे पाय इलेक्ट्रॉन डोनर आणि न्यूट्रल मॉलिक्यूल याच्यामध्ये कंपॅरिझन आपण केलेलं आहे. नेक्स्ट आपण पुढचा महत्त्वाचा भाग हे थोडं नोट डाऊन करा आणि पुढचं नेक्स्ट फॅक्टर आपण डिस्कशन करू. आता बघ नेक्स्ट आपण पुढचा फॅक्टर आपण पाहणार आहोत म्हणजे फॅक्टर परिणाम करणारा त्याला आपण म्हणतो इन पिरियड्स. आता हा कन्सेप्ट तर खरा वर आपण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मध्ये झालेला आहे पण आपण तोही फॅक्टर आपण लक्षात घेऊ. लवकर लक्षात राहावं एवढाच माझा उद्देश आहे. इन पिरियड्स पिरियड्स मध्ये आपण जर जात असाल म्हणजे काय जातो आपण लेफ्ट टू राईट असं जर आपण जात असाल तर त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो आपण डिक्रीज द न्यूक्लियोफिलिसिटी. म्हणजे आपण काय म्हणतो डिक्रीज न्यूक्लियोफिलिसिटी. न्यूक्लियोफिलिसिटी आपल्याला काय होते बा डिक्रीज होते बरोबर. मग आता ही डिक्रीज होत असताना आपण पुन्हा एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे पहा की आय निगेटिव्ह हा तुमचा काय असेल बेटर न्यूक्लियोफिल असेल कुणापेक्षा लेफ्ट टू राईट आपल्याला जायचं आहे. तर लेफ्ट टू राईट मध्ये आपण जात असताना मी तुम्हाला सांगितलं की हा तुमचा CH3 निगेटिव्ह असेल. त्याचबरोबर आपल्याला काय असेल पहा हा NH2 निगेटिव्ह असेल. त्यानंतर तुम्हाला कोण असेल हा एखादा OH निगेटिव्ह असेल. त्यानंतर तुम्हाला काय असेल पहा F निगेटिव्ह असेल. तर याच्यामध्ये आपल्याला लेफ्ट टू राईट मध्ये जात असताना काय असेल पहा न्यूक्लियोफिलिसिटी आपल्याला डिक्रीज होत असते असं आपण लक्षात ठेवा. म्हणजे लेफ्ट टू राईट मध्ये जाताना न्यूक्लियोफिलिसिटी आपल्याला डिक्रीज होते हे आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर बघा पुढे आपण असं डिस्कशन करू म्हणजे जर आपण बघितलं हा तुमचा H2 आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एखादा NH3 दिला. या दोघांपैकी आपल्याला जर तुम्हाला बेटर न्यूक्लियोफिल कोण असेल तर हा NH3 तुमचा काय असेल पहा बेटर न्यूक्लियोफिल. कारण आपण काय करतोय लेफ्ट टू राईट जाताना नायट्रोजन अगोदर येतो नंतर तुमचा ऑक्सिजन ॲटम येतो असे आपण त्या लेफ्ट टू राईट मध्ये आपल्याला जाताना त्यांची न्यूक्लियोफिलिसिटी डिक्रीज होत असते. नेक्स्ट आपण पुढे पाहतोय पहा ज्याच्यामध्ये आपण याच्यात आणखीन एक गोष्ट आपल्याला येते पहा की ज्याच्यामध्ये आपण ग्रुप मध्ये पण आपण बघू आणि त्यानंतर तुम्हाला एक कॉमन तुम्हाला त्याच्यामध्ये आपण पाहतो. तर इन ग्रुप मध्ये आपण काय डिस्कशन करतो बघा. ग्रुप मध्ये म्हणजे टॉप टू बॉटम मध्ये आपण येतो बरोबर आहे. ज्याला आपण म्हणता टॉप टू बॉटम. आता टॉप टू बॉटम मध्ये आपण जर करत असाल तर याचा अर्थ आपण काय म्हणतो इन्क्रीज न्यूक्लियोफिलिसिटी. न्यूक्लियोफिलिसिटी आपल्याला काय होते पहा इन्क्रीज होते. जसं आपण एक एक्झाम्पल आपण बघतो तर आता टॉप टू बॉटम जायचं म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल आय निगेटिव्ह हा तुमचा काय असेल पहा बेटर न्यूक्लियोफिल असेल. Br निगेटिव्ह दॅन Cl निगेटिव्ह दॅन F निगेटिव्ह. कारण आपण फ्लोरीन टू आयोडीन टॉप टू बॉटम मध्ये आपण येतो आणि म्हणून आपल्याला हे कुठं असेल पण हे बेटर आपण कधी लक्षात ठेवा पहा इन पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. ही आपण लक्षात ठेवायचं आहे. हे कधी पॉसिबल आहे आपल्याला पोलार प्रोटिक सॉल्व्हंट मध्ये आपल्याला पॉसिबल आहे. त्याचं कारण आपण सॉल्व्हंटच्या फॅक्टरचा विचार करताना मी तुम्हाला क्लिअर करेन. याच्या अगोदर पोलार प्रोटिक सॉल्व्हंटच्या लेक्चर मध्ये मी क्लिअर केलेला आहे. तर हा तुम्हाला ही एक ऑर्डर आपल्याला पाहायला मिळते पहा. याच्यामध्ये आपण टॉप टू बॉटम मध्ये जात असताना मी तुम्हाला आता वर एक एक्झाम्पल दिलेले आहे त्याला आपण H2SE त्यानंतर तुम्हाला काय असेल H2S त्यानंतर असेल H2O. हा टॉप टू बॉटम मध्ये जाताना आपण काय म्हणतो पहा त्याचा साईज आपल्याला वाढत जातो म्हणजे त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढत जाते आणि त्यामुळे आपण काय म्हणतो पहा त्याची न्यूक्लियोफिलिसिटी आपल्याला इन्क्रीज होत असते. असं आपण ग्रुप मध्ये आपण ट्रेंड आपण पाहू शकता. म्हणजे डोनर आयटम हे ग्रुप मध्ये आहेत का पिरियड्स मध्ये आहे याच्यावर आपण त्याची न्यूक्लियोफिलिसिटी आपण सांगू शकता. नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहोत याच्यात आणखीन एक फॅक्टर आहे त्याला आपण म्हणतो पहा तर त्याला आपण नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज. म्हणजे एखाद्या न्यूक्लियोफिलवर आपल्याला निगेटिव्ह चार्ज किती आहे यावरून आपल्याला न्यूक्लियोफिलिसिटी पण आपल्याला विचारावं लागते. इफ द डोनर आयटम इज सेम. जर तुम्हाला डोनर आयटम सेम असेल तर त्यावेळेस आपण नंबर ऑफ चार्जेस वेगवेगळे असतील तर त्यावेळेस आपण विचार करायचा. म्हणजेच मी तुम्हाला ज्याच्यामध्ये आपण सांगतो न्यूक्लियोफिलिसिटी is directly proportional to number of negative charge असं आपण त्याला म्हणतो. मग आता पहा एक एक्झाम्पल आपण पाहत असताना आपण काय पाहतो ज्याच्यामध्ये आपण हा तुमचा NH3 असेल हा न्यूट्रल म्हणजे हा तुमचा काय झाला लेस न्यूक्लियोफिल झाला किंवा वीक न्यूक्लियोफिल म्हणतो. त्यानंतर NH2 निगेटिव्ह असेल एक निगेटिव्ह चार्ज झाला
म्हणून हा बेटर झाला। याच्यापेक्षा आपण NH2 निगेटिव्ह आपण त्याला म्हणतो। त्याचबरोबर आपण काय म्हणू शकता N ट्राय निगेटिव्ह, म्हणजे बेटर न्यूक्लियोफिल कशावरून ठरवतो आपण, जर सेम चार्ज असेल आणि त्याच्यावर निगेटिव्ह चार्जची संख्या वाढत गेली तर इझिली अवेलेबल द इलेक्ट्रॉन टू डोनेट द इलेक्ट्रॉन डिफिशियंट और पॉझिटिव्ह स्पेसिस, देअरफॉर विच ऍक्ट ॲज अ बेटर न्यूक्लियोफिल, आणि म्हणून आपण त्याला न्यूक्लियोफिलिसिटी ग्रेटर आहे असं आपण त्याला म्हणतो। जसं आपण O निगेटिव्ह असेल याच्यापेक्षा O डाय निगेटिव्ह हा तुमचा काय झाला बेटर न्यूक्लियोफिल आहे असं आपण त्यांना म्हणू शकता। तर या पद्धतीने आपण काय म्हणतोय, हाही तुम्हाला बेटर न्यूक्लियोफिल साठी हा फॅक्टर आपल्याला मदत करेल, ही आपण लक्षात ठेवू। नेक्स्ट आपण पुढे जर पाहिला तर पुढचा जो फॅक्टर असेल तर याच्यामध्ये आपण काय डिस्कशन करतोय पहा, तर हे फार इम्पॉर्टंट एक्झाम्पल असतील। या एक्झाम्पलकडे आपण लक्ष देण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा पहा। तर त्यामध्ये आपण स्टेरिक इफेक्ट, पुढचा जो फॅक्टर आपण डिस्कशन करणार आहात ज्याला आपण म्हणतोय पहा स्टेरिक इफेक्ट। मग स्टेरिक इफेक्ट आपण कोणाला म्हणतो, ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन क्लाउडिंग किंवा ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन क्लाउडिंग आपल्याला जास्त होत असेल त्या ठिकाणी तुम्हाला काय असेल पहा, तर स्टेरिक हिंड्रन्स आपल्याला बनतो। आणि स्टेरिक हिंड्रन्स जर आपल्याला बनत असेल तर त्याची न्यूक्लियोफिलिसिटी आपल्याला डिक्रीज होत असते असं आपण लक्षात ठेवायचं आहे। इन्क्रीज द स्टेरिक इफेक्ट डिक्रीज द न्यूक्लियोफिलिसिटी, म्हणजे आपण काय म्हणतो इन्क्रीज the steric effect, then decrease the काय म्हणतो आपण त्याला न्यूक्लियोफिलिसिटी। आता नेक्स्ट आपण एक एक्झाम्पल आपण बघू ज्याच्यामध्ये आपण काय सांगतात की ज्यावेळेस आपण एखादा तुमचा हा तुमचा टर्शियरी ब्यूटॉक्साइड असेल, त्याचबरोबर आयसोप्रोपॉक्साइड असेल, त्याचबरोबर तुम्हाला एखादा इथिल ऑक्साइड असेल किंवा इथॉक्साइड आपण त्याला म्हणतो, तर हे जे तुम्हाला दिलेले आहे याच्यामध्ये तुम्हाला 3 मिथिल ग्रुप आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन क्लाउडिंग वाढते त्यावेळेस, त्यामुळे आपण काय म्हणतो याला स्टेरिक हिंड्रन्स म्हणतात। आणि या स्टेरिक हिंड्रन्स मुळे काय होतंय, डिक्रीज द न्यूक्लियोफिलिसिटी आपल्याला मिळते। म्हणून बेटर न्यूक्लियोफिल कोण असेल तर हा तुमचा इथॉक्साइड असेल, त्यानंतर आयसोप्रोपॉक्साइड असेल, त्यानंतर तुमचा कोण असेल टर्शियरी ब्यूटॉक्साइड असेल, असं आपण लक्षात ठेवायचं आहे। नेक्स्ट आपण याच्यामध्ये आपण असे बघितलेले पहा, ज्याच्यामध्ये आपण R2NH आणि त्यानंतर R3N या दोघांपैकी आपल्याला न्यूक्लियोफिल आपण बेटर न्यूक्लियोफिल कुणाला म्हणतो, या R2N ला आपण त्याला म्हणतो, NH ला म्हणतो। म्हणजे हा तुमचा काय असेल, इथे स्टेरिक हिंड्रन्स आपल्याला जास्त मिळतो, इथे आपल्याला कमी मिळतो, आणि त्यामुळे आपल्याला हा काय असेल पहा बेटर न्यूक्लियोफिल आहे कुणापेक्षा, या टर्शियरी अमाइन पेक्षा। तर हे आपण स्टेरिक हिंड्रन्स मध्ये आपण याचा स्टेरिक फॅक्टरचा परिणाम आपल्याला त्या न्यूक्लियोफिलच्या न्यूक्लियोफिलिसिटीवर आपल्याला होत असतो असं आपण लक्षात ठेवायचं आहे। फार महत्त्वाचे कन्सेप्ट आहे, हे तुम्ही नीट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत। तर हे आपण न्यूक्लियोफिलिसिटी बद्दल बघितलं। नेक्स्ट फॅक्टर आपण पुढे बघणार आहोत ज्याला आपण म्हणतो पहा इफेक्ट ऑफ सॉल्व्हंट, ज्याला आपण म्हणतो इफेक्ट ऑफ सॉल्व्हंट। तर त्या अगोदर आपण काय बघू पहा, तर त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की एखादा तुमचा कोण असेल ज्याला आपण अवेलेबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन पीर, याच्यावर आता सध्या ट्रेंड आपल्या एक्झाम मध्ये आपल्याला चालू आहे पहा की याच्यावर तुम्हाला क्वेश्चन आपल्याला जास्त प्रमाणात विचारतात, म्हणजे ज्या इलेक्ट्रॉन डोनर आयटम्स कडे इलेक्ट्रॉन इझिली अवेलेबल होतात तोच बेटर न्यूक्लियोफिल असतो। लक्षात येते? आता बघा इलेक्ट्रॉन पेअर डोनेट कोण करू शकतो, जो की आपल्याला अनस्टेबल असेल, जो काय असेल तो अनस्टेबल असेल, लेस स्टेबल असेल, तोच इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करून स्टेबिलिटी मिळवण्याचा प्रयत्न करतो। जर ऑलरेडी तो स्टेबल असेल तर तो तुम्हाला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करणार नाही, ही पण गोष्ट लक्षात ठेवा। आणि म्हणून आपण काय म्हणतोय पहा की अवेलेबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन पेअर अवेलेबलचे काय असतील पहा, म्हणजे त्याला आपण म्हणू शकता की एखादा तुमचा कोण असेल हा CH3O निगेटिव्ह असेल, त्यानंतर तुम्हाला दिला हा फिनॉक्साइड आनायड, हा फिनॉक्साइड आनायड, त्यानंतर तुम्हाला दिला एखादा कोण असेल ज्याला आपण म्हणतो हा CH3C डबल बॉन्ड O आणि हा OH असेल, याच्या सॉरी O निगेटिव्ह असेल,
त्याचबरोबर तुम्हाला एखादा CS3 हा S डबल बॉन्ड O, हा O निगेटिव्ह, हा डबल बॉन्ड O असेल. आता बघा यांच्यामध्ये आपल्याला मोर स्टेबल कोण असेल तो तुम्हाला काय असेल लेस न्यूक्लियोफिलिसिटीचा असेल आणि जो तुम्हाला लेस स्टेबल असेल तो काय असेल तुम्हाला तर तो इझिली इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करू शकतो. आता बघा याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन पेअर मी म्हणतोय तर थोडा वेळ पुरता ऐकून घ्या की हे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करण्यासाठी इझिली अवेलेबल आहे ॲज कम्पेअर टू दिस निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजन ॲटम. कशामुळे पहा दिस इलेक्ट्रॉन्स विच आर इन्व्हॉल्व्ड इन रेझोनन्स हे तुम्हाला रेझोनन्स मध्ये इन्व्हॉल्व होतात. हे पण इलेक्ट्रॉन तुम्हाला रेझोनन्स मध्ये इन्व्हॉल्व होतात बरोबर आहे. इथं पण आपल्याला काय होतील पहा इलेक्ट्रॉन पेअर रेझोनन्स मध्ये आपल्याला मिळतात. एक क्लिअर झालं म्हणजे या तिघांपेक्षा हा तुम्हाला बेटर न्यूक्लियोफिल का असेल बिकॉज द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट ऑन द ऑक्सिजन atoms which are conjugate with the pi system and therefore these electrons are not available to donate the electron pairs as compared to methoxide anions. बरोबर आहे. म्हणून आपण यांच्यापेक्षा हा बेटर न्यूक्लियोफिल असेल. आता पुन्हा प्रश्न आहे या दोघांमध्ये तिघांमध्ये कोण असं जर विचारलं असाल तर त्यासाठी पुन्हा आपण लक्षात ठेवा तुम्ही आपण इक्विव्हॅलंट रेझोनन्स आणि नंबर ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर याच्यातला फरक तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय का याच्यामध्ये तुम्हाला मोर नंबर ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळतात आणि इथं तुम्हाला कमी मिळतात पण ते इक्विव्हॅलंट रेझोनन्स मिळतात आणि इक्विव्हॅलंट जो असेल तर तो मोर स्टेबल असतो आणि त्यामुळे हा लेस काय असेल पहा तर हा लेस न्यूक्लियोफिलिसिटी दाखवणार आहे आणि हा काय असेल मोर असेल. म्हणून आपण काय म्हणतोय पहा हा तुमचा काय असेल पहा मोर हा लेस असेल. कशामुळे तर इक्विव्हॅलंट रेझोनन्स आपल्याला मिळतात रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळतात. इथं तुम्हाला लार्ज नंबर ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळतात म्हणून ते निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजन ॲटमवर निगेटिव्ह चार्ज आपल्याला मिळतात आणि त्यामुळे आपण काय म्हणतोय पहा याच्यावर निगेटिव्ह चार्ज स्प्रेड होत असताना डिलोकलाइज होत असताना एका मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम सोडून मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स कडे होतात बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण रेझोनन्स जर दिला तर RCO निगेटिव्ह आणि हा डबल बॉन्ड O मिळाला. म्हणजे या निगेटिव्ह मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स वरचा निगेटिव्ह चार्ज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स वरच ट्रान्सफर झाला बरोबर आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणू का तर इट इज द स्टेबल. इथं जर आपण बघितलं तर इथं रेझोनन्स आपल्याला काय मिळतो बघा याच्यामध्ये आपल्याला ही इलेक्ट्रॉन पेअर इथे येतात म्हणजे हा डबल बॉन्ड O हा पॉझिटिव्ह झाला हा निगेटिव्ह झाला हा डबल बॉन्ड हा डबल बॉन्ड. निगेटिव्ह चार्ज कुठं आला लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर आला म्हणून हा लेस स्टेबल आहे आणि हा तुमचा काय असेल मोर स्टेबल आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे लेस स्टेबल जर असेल तर तो इझिली इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो म्हणून हा बेटर न्यूक्लियोफिलिक कोणापेक्षा या ॲसिटेट अनायन्सपेक्षा. आणि इथं तुम्हाला आपण इथं तेच म्हणतो इथं इक्विव्हॅलंट नंबर ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला जास्तीचे येतात म्हणून हा लेस न्यूक्लियोफिल असतो वीक न्यूक्लियोफिल असतो. म्हणून आपल्याला याची ऑर्डर काय सांगता येईल बा तर मिथॉक्साइड अनायन्स हा मोर न्यूक्लियोफिल बेटर न्यूक्लियोफिल दॅन द फिनॉक्साइड अनायन्स दॅन द ॲसिटेट अनायन्स दॅन द सल्फोनेट अनायन्स. म्हणजे या पद्धतीने आपल्याला त्याची अवेलेबिलिटी कुठं आहे त्यानुसार आपण त्याचा क्वेश्चन आपल्याला तयार करता आला पाहिजे. याच्यावर क्वेश्चन मागच्या एक्झाम मध्ये तुम्हाला नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्सवर तुम्हाला एक क्वेश्चन न्यूक्लियोफिलिसिटीचा तुम्हाला विचारला होता तर त्यासाठी आपण किंवा तो बेसिसिटी म्हणून विचारला असेल तर तो इलेक्ट्रॉन पेअर जो इझिली अवेलेबल करू शकतो त्याला आपण मोर बेसिक म्हणा किंवा मोर न्यूक्लियोफिल असं आपण त्याला म्हणतो. तर या पद्धतीने आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. तर याच्यामध्ये आपण दुसरं एक्झाम्पल आपण जर बघितलं एखादा तुमचा NH2 हा किंवा NH2 निगेटिव्ह आपण घेतला बरोबर आहे आणि त्यानंतर याच्यासोबत आपण काय करतो पहा हा तुमचा काय असेल हा NH निगेटिव्ह असतो. तर आता याच्यामध्ये आपल्याला काय असेल पहा हे तुम्हाला इलेक्ट्रॉन पेअर इझिली अवेलेबल करू शकतात कारण हे इलेक्ट्रॉन पेअर कुठे जातील कॉन्जुगेशन मध्ये जातील म्हणून बेटर न्यूक्लियोफिल कोण असेल हा असेल. एवढी गोष्ट अवेलेबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन याच्यावर आपण लक्षात ठेवायचं ही एक आपण गोष्ट आपण न्यूक्लियोफिलिसिटीसाठी महत्त्वाची असेल ही इम्पॉर्टंट आहे. याच्यावरच आपल्याला क्वेश्चन जास्त आपल्याला विचारले जात आहे त्यामुळे आपण या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. मग आता नेक्स्ट आपण आणि लास्ट फॅक्टर आपण त्याला म्हणतो ज्याला आपण इफेक्ट ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंटचा काय परिणाम होत असतो तो मी तुम्हाला टाइप्स ऑफ सॉल्व्हंट याच्याबद्दल मी सांगितले याच्यामध्ये सांगितलेला आहे तर त्यासाठी आपण लक्षात ठेवायचं इफेक्ट ऑफ सॉल्व्हंट. नेक्स्ट फॅक्टर ज्याला आपण म्हणतो इफेक्ट ऑफ सॉल्व्हंट.
तर मी तुम्हाला असं म्हणतोय पहा, तर सॉल्व्हंट आपण पोलार प्रोटिक सॉल्व्हंट आणि पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट आपण त्याला म्हणतो. तर मी तुम्हाला डिटेलमध्ये याच्यावर सांगितलेलं आहे, ते तुम्ही तो लेक्चर तुम्ही बघा. म्हणजे न्यूक्लियोफिलिसिटी कमी करणे किंवा वाढवणे किंवा इलेक्ट्रॉन पेअर इझिली अवेलेबल होणे किंवा कमी होणे, याचा अर्थ आपण कशावर डिपेंड असेल तर सॉल्व्हंटवर असेल. कारण आनायनला जर लार्ज नंबर ऑफ सॉल्व्हंट सराउंड झाले तर त्याचा साईज वाढतो, त्याची आयोनिक मोबिलिटी वाढते, म्हणजे त्याची न्यूक्लियोफिलिसिटी कमी होते. आणि जर तुम्हाला ज्या अनायन्सला जर एखादा सॉल्व्हंट मॉलिक्यूल सराउंड होत नसेल तर त्याचा साईज आपल्याला स्मॉल राहतो, त्यामुळे त्याची आयोनिक मोबिलिटी वाढते. आयोनिक मोबिलिटी वाढली म्हणजे तो बेटर न्यूक्लियोफिल म्हणून आपल्याला काम करत असतो. हाच परिणाम होतो. मग कुठं होतो ते मी तुम्हाला सॉल्व्हंटच्या टाइप्स मध्ये शिकवलेलं आहे. म्हणून आपण मी इथं तुम्हाला लिहितोय पहा, इन पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. पोलार प्रोटिक सॉल्व्हंट मध्ये आपण काय सांगितलेलं आहे पहा, याला आपण PPS असं आपण लिहितो. तर याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचं, याचे एक्झाम्पल जर बघितलं तर एखादा वॉटर असेल किंवा एखादा मिथेनॉल असेल. तर हे जे तुमचा पोलार प्रोटिक असेल त्याला आपण फोन असं म्हणतो. असे जे सॉल्व्हंट असतात तर याच्यामध्ये आपल्याला जर न्यूक्लियोफिल असतील तर त्याच्यामध्ये आपण काय सांगतोय पहा, आय निगेटिव्ह इज बेटर न्यूक्लियोफिल असं आपण त्यांना म्हणू. त्याचबरोबर आपल्याला काय असेल पहा, Br निगेटिव्ह, त्यानंतर तुम्हाला Cl निगेटिव्ह, त्यानंतर F निगेटिव्ह. कशामुळे तर याचं कारण मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितले सॉल्व्हेशन. याचं तुम्हाला मोर सॉल्व्हेशन होतं, याचं लेस सॉल्व्हेशन होतं. याचं लेस सॉल्व्हेशन होत असेल तर आयनची मोबिलिटी वाढते. आयनची मोबिलिटी वाढते म्हणजेच न्यूक्लियोफिलिसिटी आपल्याला वाढते. असं एक आपण पाहिलं. नेक्स्ट आपण बघतो ज्याला आपण म्हणतात इन पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट, ज्याला आपण म्हणू शकता PAS आपण त्याला म्हणू. तर याचे एक्झाम्पल जर आपण बघितलं तर DMSO किंवा DMF असं आपण त्याला म्हणतो किंवा DMA असं आपण त्याला म्हणतात. कशाला म्हणतात, काय म्हणतात, कोणते असतात, स्ट्रक्चर काय असतं याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलंय. इफेक्ट काय होतो हे पण मी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये ऑर्डर जर आपण बघितला तर F निगेटिव्ह, त्यानंतर तुमचा Cl निगेटिव्ह, त्यानंतर Br निगेटिव्ह, त्यानंतर I निगेटिव्ह असे जे असतात. तर ही ऑर्डर आपल्याला सॉल्व्हंटचा परिणाम करणारे फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये रिलेटिव्ह स्ट्रेंथ मी तुम्हाला प्रत्येकाची मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे किंवा त्याची ऑर्डर मी तुम्हाला लिहून देतो, ती तेवढी पाठ करावी लागेल म्हणजे तुम्हाला त्याची न्यूक्लियोफिलिसिटी सॉल्व्हंटमध्ये कशा पद्धतीने होते तेही आपल्या लक्षात येईल पहा. तर तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा आणि हे न्यूक्लियोफिलिसिटीवर परिणाम करणारे फॅक्टर आपण डिस्कशन आपण केला. तर याच्यामध्ये तुम्हाला फार इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला लक्षात आलेल्या आहेत. यानुसार आपण त्याच्यातला स्ट्रॉंग या सर्व फॅक्टरचा विचार करून याच्यातला कोणता स्ट्रॉंग न्यूक्लियोफिल असतो, मॉडरेट न्यूक्लियोफिल असतो आणि कोणता तुम्हाला वीक न्यूक्लियोफिल असतो याची माहिती मी तुम्हाला व्हॉट्सअप मार्फत देतो. आणि याची रिलेटिव्ह स्ट्रेंथ जी असेल तर ती तुम्हाला व्हॉट्सअप मार्फत मी तुम्हाला दिली जाईल. तर तो एक डाटा तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि हा जो कन्सेप्ट आहे न्यूक्लियोफिल आणि न्यूक्लियोफिलिसिटी इथं आपल्याला संपतो बा. याच्यापेक्षा जास्त तुम्हाला ऐकण्याची गरज पडणार नाही. याच्यावर आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होणार आहेत. जेव्हा आपण रिॲक्शन शिकू या गोष्टीचा विचार नक्की करावा लागतो. धन्यवाद.